नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, आजच्या या वेबिनारमध्ये परत एकदा मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, टीचर्स एज्युकेटर्स फोरम, इंग्लिश टीचर्स एज्युकेटर्स फोरम आणि एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो या ठिकाणी सिरीज चालवलेली आहे, या सिरीजचं सर्व सहकार्य या तिन्ही कॅमेरा चालू. सॉरी, आवाज येत नाही का? नाही, कुणाच तरी हे माईक चालू होता. ओके ओके. तर आजच्या या सिरीज घेण्यापाठीमागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी फोन येतात. इव्हन आपण जे वेबिनार्स घेतलेले आहेत मागे, त्या वेबिनार्समध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत की आमचं शंका समाधान म्हणजे त्यांना काही जे काही डाऊट्स असतील त्या डाऊटच्या संदर्भात जर कुठे अशा पद्धतीचं वेबिनार झालं तर निश्चित त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होईल. विशेष करून मित्रांनो, आज हे वेबिनार घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की आता काही तुम्ही कुठल्याही पद्धतीचं टेक्स्ट वाचणार नाही किंवा वह्या वाचणार नाहीयेत. फक्त तुमच्या स्ट्रॅटेजी ज्या काय असतील अभ्यासाच्या, अभ्यास कसा करायचा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, 2 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, 3 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आणि 4 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी वारंवार ज्या वेळेस व्हिडिओ या ठिकाणी तयार केला जातो त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने सगळ्यांच्या समोर मांडली जाते की मित्रांनो, जेवढा अभ्यास महत्त्वाचा आहे ना तेवढाच पेपर लिहिण्याचं टेक्निक पण महत्त्वाचं असतं. माईक बंद करा, कोणाचा आहे तो? डाफरे, डाफरे, ओम डाफरे. ओके, थँक्यू. तर पेपर का महत्वाचा असतो, पेपरमध्ये टेक्निक का वापरायचे असतात? कारण एक छोटे छोटे क्लुप्ते असतात मित्रांनो की ज्याचा फायदा तुम्हाला प्रत्यक्ष पेपर लिहिताना सगळ्यात जास्त होत असतो. आम्ही प्रत्येकाने ज्यावेळेस मागे लेक्चर्स घेतलं त्याच्यामध्ये प्रत्येकाचं, इव्हन सगळ्याच विषय शिक्षकांनी या ठिकाणी मार्गदर्शन करताना एक गोष्ट प्रामुख्याने नमूद केलेली होती की 2 मार्काच्या प्रश्नासाठी शब्द मर्यादा किती आहे, 3 मार्काच्या प्रश्नांची उत्तर लिहायची असेल तर त्याची मर्यादा किती आहे, शब्द मर्यादा, आणि 4 मार्काच्या प्रश्नांची शब्द मर्यादा किती आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आणि मी ज्या गोष्टी सांगतोय ह्यात कदाचित तुम्ही नोंदणी करून घ्या किंवा जर तुम्हाला आठवत असेल तर इट्स ऑल राईट. ओके. तर ती गोष्ट प्रत्येकाने नमूद करून ठेवायची. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल की आज आपण S4च्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत. S4चा पेपर सोडवताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे का हा 20 मार्काचा पेपर आहे उद्याचा, 3 ते 6च्या दरम्यानचा. आणि या 20 मार्काच्या पेपरसाठी आपल्याला एकूण 2 युनिट्स या ठिकाणी दिलेले आहेत. युनिट नंबर 1 प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल आणि युनिट नंबर 2 प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किल. आता एक छोट्या छोट्या क्लुप्त्या लक्षात ठेवायच्या. 20 मार्काचा पेपर आहे आणि तुम्हाला 1 तास या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे 60 मिनिटं आहेत आणि मार्क्स आहेत 20. प्रत्येक मार्काचं जर कॅल्क्युलेशन केलं आपल्याला तर 20 त्रिक 60 म्हणजे 3 मिनिटं एका मार्कासाठी मिळतात आपल्याला. ही मी आता एक व्हिडिओची लिंक टाकली, पहा तुम्ही चॅट बॉक्समध्ये पाहत असाल. या लिंकमध्ये साधारणतः 1 ते सव्वा ते दीड तासाचा तो व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये अतिशय बारीक बारीक गोष्टींचा विचार करून पेपर लिहिताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे याच्या अनेक क्लुप्त्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. जर तुम्हाला वेळ मिळाला असेल तर तुम्ही वाचा, नसेल वेळ मिळाला तर मी थोड्या काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. 20 मार्काचा पेपर आहे, मिनिटं आहेत 60, म्हणजे एका मार्कासाठी तुम्हाला 3 मिनिटं मिळतात. मग आता तुम्ही गेल्या गेल्या काय करायचे मित्रांनो की पहिला प्रश्न जो काही 4 मार्काचा आहे, म्हणजे 4 त्रिक 12 मिनिटं त्याला देणं गरजेचं आहे.
तर तुम्ही एक धरून ठेवायचं की 10 मिनिटामध्ये माझा तो झाला पाहिजे. 10 मिनिटामध्ये तो पेपर पहिला प्रश्न माझा झाला पाहिजे. दुसरा प्रश्न तुम्हाला माहिती असेल किती मार्काचा असतो, तो 3 मार्काला विचारलेला असतो, सॉरी 2 मार्काला प्रश्न विचारलेला असतो, 2 नंबरचा. आणि 2 मार्कासाठी किती प्रश्न दिलेले असतात, एक 3 प्रश्न दिले असतात आपल्याला, 3 दुने 6 मार्क असतात त्याला, बरोबर. मग 6 मार्क जर असेल आणि प्रत्येक मार्कासाठी जर तुम्हाला 3 मिनिटं दिले असेल तर 6 दुने 12 साहित्रिक 18 मिनिटं होतील. म्हणजे पहिले झाले तुमचे 12, दुसरे झाले तुमचे 18. मॅडम मी सांगत असताना जर मागे पुढे होत असेल तर सांगा, कारण मी माझ्या याच्यामध्ये असेल थोडा. त्याच्यानंतरचा तिसरा जो प्रश्न आहे मित्रांनो, तो तुमचा 120 ते 180 मार्कांचा तिसरा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला ऑर प्रश्न दिलेला असतो. इथे चॉईस प्रश्न मी नंतर सांगणार आहे तुम्हाला, चॉईस प्रश्नाच्या फायदा कसा घ्यायचा तुम्ही. ओके. एकंदर 4 प्रश्न विचारले असतात, 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी लिहायची असतात आणि तो 6 मार्काला प्रश्न आहे. म्हणजे 6 मार्काचा जर प्रश्न असेल तर प्रत्येक मार्काला जर 3 मिनिटं असतील तर 6 एक 6, 6 दुने 12, साहित्रिक 18, परत याला 18 मिनिटं तुम्हाला द्यायचे आपल्या नियमानुसार. आणि शेवटचा जो प्रश्न आहे 4 मार्काचा, त्याच्यामध्ये तुम्हाला एकच प्रश्नाचं उत्तर लिहायचे, म्हणजे 2 एकमेकाला ऑर प्रश्न असणार तो, आणि दोघांपैकी तुम्हाला एक लिहायचा आहे, तो 4 मार्काला आहे. म्हणजे 4 दुने 8, 4 त्रिक 12. म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला 12 मिनिटामध्ये सोडवायचा आहे, दुसरा प्रश्न तुम्हाला 18 मिनिटामध्ये सोडवायचा आहे, तिसरा प्रश्न तुम्हाला 18 मिनिटामध्ये सोडवायचा आहे आणि चौथा प्रश्न तुम्हाला 12 मिनिटामध्ये सोडवायचा आहे. म्हणजे 16 4 20 7 2 1 2 3 4 5 6 60 मिनिटाचं हे कॅल्क्युलेशन झालं. आता पेपर सोडवताना काय करायचं मित्रांनो, जरी इथं 60 मिनिटं दिलेत ना, तर आपल्याला हा 50 मिनिटामध्ये पेपर संपवायचा आहे. मग 50 मिनिटामध्ये जर संपवायचा असेल तर मग आपण आपलं कॅल्क्युलेशन करूया की आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवायचे. ओके. मग पहिला प्रश्न आपण 10 मिनिटामध्ये सोडवला पाहिजे. दुसरा प्रश्न आपण धरूया इथे 18 मिनिटाचे, आपण धरूया इथे 15 मिनिटं असायला पाहिजे. तिसरा प्रश्न 15 मिनिटांमध्ये झाला पाहिजे आणि चौथा प्रश्न हा 10 मिनिटांमध्ये झाला. म्हणजे पहा, पहिला प्रश्न तुम्हाला 10 मिनिटात सोडवायचा आहे, दुसरा प्रश्न तुम्हाला 15 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे, तिसरा प्रश्न तुम्हाला 15 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे आणि चौथा प्रश्न तुम्हाला 10 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे. म्हणजे 30 40 50 असं 50 मिनिटांचं तुम्हाला प्लॅनिंग करायचं. ओके. म्हणजे आपण 10 मिनिटं बाजूला ठेवतो, त्याचे 10 मिनिटं बाजूला ठेवायचे कारण पण सांगतो मी, 1-2 मिनिटं सांगणार आहे तुम्हाला. आता तुम्ही काय करणार, प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर पेन्सिलने प्रश्न क्रमांक 2, आता आपण कॅल्क्युलेशन करतोय, लक्षात ठेवा, हे इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, पास होण्याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण असतं की जो विद्यार्थी सगळे प्रश्नांची उत्तरं लिहिल त्या दिलेल्या वेळेमध्ये, तो पासिंगकडे जास्त कललेला असेल. आणि ज्यांना सगळ्याच विद्यार्थ्यांना सगळ्याच प्रश्नांची उत्तर जर उत्तम पद्धतीने लिहायची असेल, अभ्यास तेवढा दांडगा असेल, तर त्यांना एक महत्वाची सूचना की वाहवत जाऊ नका तुम्ही पेपर लिहिताना. आणि म्हणून तुमच्या टेबलवरती एक घड्याळ असावं. घड्याळ हे नको, डिजिटल घड्याळ तुम्हाला अलाउड करणार नाही. साधं घड्याळ तुम्हाला घेऊन जायचे. डिजिटल घड्याळ जर घेऊन गेले तुम्हाला तर तुम्हाला परीक्षेमध्ये ते वापरता येणार नाही. ओके. मग आता काय करायचं, पहिल्या प्रश्नाला तुमचा 3 वाजता पेपर चालू होतो, सॉरी येस 3 वाजताच पेपर चालू होतो. मग पहिल्या प्रश्नाच्या समोर 10 मिनिटं, म्हणजे तुमचा जर 3 ला पेपर चालू होत असेल तर 3 ते 3:10 असा एक पेन्सिल खूनच करून ठेवायची आणि घड्याळ समोरच ठेवायचे मित्रांनो. 3:10 झाले की तुमचा पहिला प्रश्न हा संपलेला असेल. आता पहिला प्रश्न हा ऑब्जेक्टिव्हचा असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी एक गुपित आहे की काही विद्यार्थी फक्त रिकाम्या जागा सोडून घेतात. तिथे प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर रिकाम्या जागा सोडतात आणि शेवटच्या वेळांमध्ये तो प्रश्न पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तुम्हाला इथे वेळ वाचवता येईल. म्हणजे इथे जर तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतील तर 4 प्रश्नासाठी 1-1 मिनिटं जरी लिहायला लागला तर 4च मिनिटांमध्ये तुमचा तो प्रश्न पहिला लिहून होईल. तुम्ही त्या पहिल्या प्रश्नाचं स्ट्रॅटेजी तुमची ठरवायची. फक्त एक लक्षात ठेवायचं की तो प्रश्न लिहिलेला असावा तुमच्या समोर. आता दुसऱ्या प्रश्नाला काय करायचंय तुम्हाला, तर दुसरा प्रश्न हा तुमचा 3:10 चालू होईल. ते आपण दुसऱ्या प्रश्नाला किती 15 मिनिटं दिलेले, बरोबर ना. म्हणजे याच्यामध्ये 3:10 ते 15 जर केले तर तो 3:25 पर्यंत संपला पाहिजे.
15 मिनिटं ठेवले, कडेला लिहूनच ठेवायचे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे हा तुमचा 3:25 ला चालू होईल, त्यालाही 15 मिनिटं द्यायची तुम्हाला. म्हणजे तो किती जाईल, 25 आणि 15 40 होतील. ते 3:40 पर्यंत तुमचा तिसरा प्रश्न संपला पाहिजे. आणि चौथा प्रश्न हा तुमचा 3:40 ला चालू होईल, ते 55 ला. कॅल्क्युलेशन चुकत नाही ना मॅडम, लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न 3:10 ला ते 3:25 ला, म्हणजे 15 मिनिटाचा तो कालावधी आहे. तिसरा प्रश्न 3:25 ते 3:40 होतात. ओके. आणि चौथा प्रश्न हा 3:40 ते 3:55 पर्यंत तुमचा संपवायला पाहिजे, म्हणजे तुमचे वेळ तुम्हाला थोडा वाचेल इथं. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट मित्रांनो, एकही प्रश्नाचं उत्तर म्हणजे एकही प्रश्न सोडू नका. चॉईस प्रश्नांचा एक फायदा एक लक्षात ठेवायचा, चॉईस प्रश्न एकदा दोनदा तीनदा वाचून ठेवायचे. दोघांपैकी कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल ते ठरवायचं अगोदर. कारण कधी कधी काय होते, दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतात, परंतु लिहिण्याच्या वेळेस लिहायला सुरुवात करता आज निम्म्यापर्यंत लिहिता त्या प्रश्नाचं उत्तर, आणि निम्म्यात गेल्यानंतर असं वाटतं अरे याचं नाही आठवत बरं का, मग आपण हा प्रश्न लिहिला असता तर बरं झालं असतं. आणि मग परत त्या प्रश्नाला काट मारता तुम्ही आणि चॉईस नंबर 2 ला सुरुवात करता. असं क्वचितही करू नका मित्रांनो, होताच कामा नये असे. कारण तुम्ही तिथे 2-3 मिनिटं घालवलेले असतात आणि तो वेळ जर तुम्ही डबल प्रश्नाच्या उत्तरासाठी लिहिण्यासाठी घालवला तर मात्र तुम्हाला तिथे प्रॉब्लेम तयार होईल. म्हणून पहिल्यांदा फायनल तयार करायची की मला चॉईस प्रश्नांपैकी कोणता प्रश्न एक लिहायचा. प्रश्न क्रमांक 3 ला आणि प्रश्न क्रमांक 4 ला. ओके. लिहायला घेतल्यानंतर वेळेचं बंधन ठेवायचं. समोर तुमचं घड्याळ असेल, घड्याळाच्या पद्धतीनेच तुम्ही चालायचं. आणि ज्यावेळेस तुमचा 3:55 होतील त्यावेळेस तुमच्या असं लक्षात आलं असेल की माझा पूर्णपणे पेपर संपलेला असेल. आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिता लिहिता तुमचा जर वेळ संपत आला, लक्षात ठेवा मी काय बोलतोय, तुमचा जर वेळ संपत आला तर तो प्रश्न तिथेच सोडून द्या. त्याला फॉर एक्झाम्पल 5-6 ओळी जर लागत असेल त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला तर तेवढ्या ओळी सोडा तिथे आणि दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करा. अजिबात चिंता करू नका की अरे मला हे उत्तर येतंय, मला अजून पण लिहायचे 2 मुद्दे, पण वेळ तर संपत आलेला आहे, मग काय करू. प्रश्न तिथे सोडून द्या तो. कारण लक्षात ठेवा त्याच्यातले 2 मुद्दे तुम्हाला नंतर 5 मिनिटांमध्ये कव्हर करायचे, जो आपण शेवटी 5 ते 10 मिनिटं ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला तो वेळ कव्हर करायचा आहे. एक गोष्ट. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिसऱ्या प्रश्नाला पहिल्याला ऑर असतो आणि दुसऱ्याला पण ऑर असतो. ऑर चॉईस क्वेश्चन चेक करताना दुसऱ्याचाच एकमेकाला ऑर चेक करा बरं का, नाही तर काय होतंय माहितीये का, मागच्या वर्षी एका मुलाची शंका विचारलेली होती मला. पहिल्याला ऑर आहे पा, ऑरला ते आकडा देत नाही. कधी कधी काय होतंय की दुसरा प्रश्न ऑर प्रश्न लिहिला जातो आणि त्याच्यानंतरचा खालचा प्रश्न लक्षातच राहत नाही त्यांना असं वाटतं नाही मी तो प्रश्न लिहिलाय, म्हणजे वरचा पण लिहितात, ऑरचे दोन्ही प्रश्नांची उत्तर लिहितात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं यार खालच्या प्रश्नाचा ऑर पाहायचा होता, बरोबर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं. असं होऊ देऊ नका कृपया, कुठेही ही गोष्ट होता कामा नये. आणि एक शेवटची गोष्ट याच्या संदर्भात, अचूकता असू द्या तुमच्या पेपरमध्ये. प्रत्येक प्रश्न नवीन पानावरती लिहायला सुरुवात करा. प्रत्येक प्रश्न अर्ध पेज जरी उरलेलं असेल तरी त्या अर्ध्या पेजवरती तुमचं नवीन प्रश्न लिहायला सुरुवात करू नका. त्याचा एक्झामिनरला चेक करताना त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो एक्झामिनरवरती. म्हणून या 3-4 गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. निश्चित पद्धतीने तुम्ही पासिंगच्या दिशेने प्रवास तुमचा सुरू असेल असं आम्हाला वाटेल. एकही जरी थोडंफार एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमलं नाही, प्रयत्न करा. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. आता आम्ही जे तुम्हाला क्लुप्त्या सांगणार आहेत ना त्या कीवर्डच्याच क्लुप्त्या सांगणार आहे की प्रोसेस ऑफ रायटिंग मध्ये मला कीवर्ड्स कोणकोणते असायला पाहिजे, प्रोसेस ऑफ रिडिंग मधले मला कीवर्ड्स कोणकोणते असायला पाहिजे, की ते कीवर्ड्स जरी कमीत कमी तुम्हाला आठवले आणि आठवलेल्या कीवर्डच्या साहाय्याने जर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं लिहायला सुरुवात केली तर मला वाटतं थोडेफार मार्क तुम्हाला निश्चित तिथे मिळतील. 3 गोष्टी परत एकदा, चॉईस क्वेश्चन व्यवस्थित चेक करून घ्या, वेळेची मर्यादा ठरवून घ्या. सगळ्याच पेपरसाठी सांगतो तुम्हाला.
प्रत्येक गुणासाठी 3च मिनिट आपल्याला दिलेले असतात, मग तो कोणत्याही विषयाचा पेपर असू द्या. म्हणून वेळेचं बंधन ठेवा, चॉईस क्वेश्चन व्यवस्थित शोधून ठेवा, एकही प्रश्न सोडायचा नाही लिहिल्याशिवाय, एकही प्रश्न नाही. आणि चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची की पेपरचा प्रत्येक प्रश्न हा नवीन पानावरती सोडवायचा. ओके, ह्या 4-5 गोष्टी मला पेपर लिहिण्याच्या संदर्भात सांगायच्या होत्या. मी आपल्या बरोबरचे आज एक मिनिट, राम सर तुम्ही आलेत का इथे? हा, एक आले चालू येस येस जॉईन झाले. ओके सर. येस, 1 मिनिट तुम्हाला मी ऑन करतो. आले आले. ओके. ठीक आहे. आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना खरं आमच्या डीएलएडी ग्रुपच्या सगळ्या शिक्षकांना तुमच्याविषयी अतिशय तळमळ आहे. आमचा प्रत्येक विद्यार्थी हा पास झाला पाहिजे या दिशेने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. आणि आज सेशन घेण्याचं कारणच ते की आमच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील आणि तुमच्या मनातल्या शंका या ठिकाणी निरासन करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी प्राध्यापिका अश्विनी पालवणकर या ठिकाणी दिसतील. त्यांचं एज्युकेशन MA MEd MPhil सेट DSM झालेले आहेत आणि सेवा सदन अध्यापिका विद्यालय पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. 2 नंबरला तुम्हाला दिसतील प्राध्यापिका मीनाक्षी कटरे मॅडम, ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन गोंदिया या ठिकाणी त्या अध्यापनाचं काम करतात. MA 2 विषयांमध्ये आहेत ते, MEd पण झालेले आहेत आणि MPhil पण झालेले आहेत. आणि त्यानंतर तिसरे जे या ठिकाणी मार्गदर्शक आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, प्राध्यापक राम चट्टे सर, डॉक्टर राम चट्टे सर, MA MEd BPEd झालेले आहे, सेट नेट पण झालेले आहे, विशेष म्हणजे PhD पण झालेले आहे आणि DSM पण झालेले आहे. छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या ठिकाणी त्या अध्यापनाचं काम करतात. मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. आता मी आमच्या प्राध्यापकांकडे या ठिकाणी जाणार आहे की तुम्हाला जर 1-2 मिनिटांमध्ये पेपर कसा लिहावा या संदर्भात जर काही सांगायचं असेल तर आपण कृपया सांगूया आणि नंतर आपल्या डाऊट सेशनकडे वळूया. येस, ओव्हर टू. फक्त मुद्दा रिपीट होता कामा नये. येस, ओके. सर तुम्ही आता व्यवस्थित सगळे मुद्दे सांगितलेत, महत्वाचे सगळे मुद्दे. त्यामुळे पेपर कसा लिहावा याच्याबद्दल अजून काही नाही वाटत, म्हणजे विषयाबद्दलच सांगेन मी. ओके, थँक्यू. मीनाक्षी मॅम, राम सर. Yes, sir, same here. You have explained the way of writing paper very well. So I don't want to add anything else. Just we will go to the doubt session. ओके, राम सर. सर म्हणजे एकूण पेपरचं स्ट्रक्चर कसं असतं आणि आपल्याला काय करायला पाहिजे याच्याबद्दलचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बिगिनिंग मध्ये सांगितलेलं आहे. एक आपण जसं म्हणतो की सुरुवातीचं सेशन त्यासाठी मुलांचा सुद्धा कशा पद्धतीने अभ्यास झालेला आहे. आणि माझं ते एक म्हणणं आहे की ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण पैकीच्या पैकी 4 पैकी 4 मार्क कसे मिळतील आपल्याला हे एक बघायला पाहिजे पहिल्यांदा. कारण तिथं 4 कव्हर झाले की आपलं बराचसा म्हणजे मला वाटतं 50% पासिंगचं आपलं तिथं जवळ कव्हर होतं. म्हणजे आपल्याला 6 तिथं घ्यायचे असतात. म्हणजे ज्यांना वाटतं की 10 तरी मिळायला पाहिजे अशांसाठी मी सांगतो. बाकीच्यांना 18-19 पर्यंत सुद्धा जात आहेत एस4 मध्ये, काही अडचण नाहीये. फक्त ऑब्जेक्टिव्ह कसे आपले व्यवस्थित येतील 4ला 4 याच्यावर एक फोकस करा. आणि दुसरी गोष्ट की पेपर लिहिताना सलग पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. कुठे असं मध्येच उड्या मारत असा पेपर लिहू नका. कधी 2चं लिहिलाय प्रश्न क्रमांक 2, कधी तिसरा लिहिला आणि नंतर 4था लिहिला असेल तर जसा पेपर दिलेला असतो त्याच पद्धतीने सिक्वेन्स लिहिण्याचा सुद्धा ठेवा. म्हणजे तपासणाऱ्याला सुद्धा इझी जातं आणि तुमच्याबद्दलचा एक पॉझिटिव्ह रिमार्क तिथे होता आणि चांगले मार्क मिळतात. मला वाटतं शिंदे सरांना आपण सुरुवातीला एक ऑब्जेक्टिव्हची एक हे घेऊया PPT. येस येस. ते मुलांना त्या पद्धतीनं त्यांना सुद्धा चेक करतात किंवा कशा पद्धतीने आपल्याला आता राहिलेल्या वेळेमध्ये, कारण उद्या दुपारी 3 वाजता पेपर सुरू होणार आहे. तर मग आपल्याला आपण कुठे आहेत सध्या आणि आपल्याला राहिलेल्या वेळेमध्ये काय करायला लागेल याच्याबद्दलचं एक सुद्धा आपण त्यांना अवगत करता येईल. ती PPT सुरू करूया आपण आणि मग तोपर्यंत नंतर मग पालवणकर मॅडम आणि मीनाक्षी मॅडम सुद्धा नंतर बोलतील. ओके सर, तुम्ही पाठवलेली PPT ना? येस 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 येस. सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. फक्त एक 1 स्लाइड करा, एक स्लाइड दाखवा तिथे. येस येस येस, 1 मिनिट. ओके, पहिली स्लाइड आहे सर. हा, पहिली स्लाइड आहे सर. ओके,
आता मित्रांनो मी काय केलं या ठिकाणी तुमचं सुरुवातीचं सेशन आणि आपण म्हणतो की एक वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी होण्यासाठी तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्हचे काही प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले तिथे आणलेले आहेत. आता तुमच्या सगळ्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, वर्षभर तुम्ही शिकलात. आता परीक्षेच्या दृष्टिकोनात सुद्धा आज दिवसभर काही वाचला असणार आहे की आता सुद्धा वाचतात. तर असा एक प्रश्न विचारला होता नोव्हेंबर 2018 मध्ये. ड्राफ्टिंग, मॉडिफाईंग, जनरेटिंग आयडियाज, एडिटिंग आणि असं सांगितलं की अरेंज द स्टेप्स ऑफ प्रोसेस ऑफ रायटिंग इन अ प्रॉपर ऑर्डर. तुम्हाला प्रोसेस ऑफ रायटिंग माहिती आहे, मीनाक्षी मॅडम खूप सुंदर पद्धतीने त्या दिवशी ते घेतले होते त्यांनी आणि तुम्हाला क्लुप्त्या सुद्धा सांगितलं होते की कशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं. तर आपल्यापैकी कोणी बी याचं उत्तर सांगा की काय उत्तर असेल याचं, अरेंज काय असेल याचा, सिक्वेन्स काय असेल. जनरेटिंग आयडियाज, ड्राफ्टिंग, एडिटिंग, मॉडिफाईंग. छान. म्हणजे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आपण ऑनलाईन सुद्धा की खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्तर सांगितलं की जनरेटिंग आयडियाज, ड्राफ्टिंग, मॉडिफाईंग आणि एडिटिंग. बरोबर ना? येस. हा, आता त्याचं उत्तर सुद्धा तुमच्या स्क्रीनवर येते बघा. ओके, एडिटिंग आणि मॉडिफाईंग आलं उत्तर. बघा, जनरेटिंग आयडियाज, ड्राफ्टिंग, एडिटिंग आणि आता पुढची स्लाइड घेऊया. द वर्ड्स which we can read at a glance is called dash dash. काय उत्तर येईल? आय स्पॅन. शिंदे सर बरोबर आहे, आयस्पॅन. साईट वर्ड्स. मला वाटतं साईट वर्ड येईल त्याचं उत्तर की आयस्पॅन मध्ये आपण म्हणजे द वर्ड्स विच वी कॅन रीड ॲट अ ग्लास इज कॉल्ड साईट वर्ड. ओके, पुढचं उत्तर घेऊया. प्रश्न, वी रेफर टू अन एन्सायक्लोपीडिया टू गेट सिनोनिम्स. पुढचं काय बघा ते, ऑफ द रिलेटेड वर्ड. वी रेफर टू अन इन्सायक्लोपीडिया. इन्सायक्लोपीडिया आपण सिनोनिम्स वर्ड्स बघण्यासाठी वापरतो का? तर नाही. त्याचं उत्तर काय आलं पाहिजे? डिक्शनरी तिथं उत्तर आलेलं बघा. म्हणजे इन्सायक्लोपीडिया म्हणजे विश्वकोश आपण म्हणतो मराठीमध्ये. सर विश्वकोश, याच्यामध्ये मला हा असं सर वाटतं थिसॉरस पण उत्तर येऊ शकेल. काय म्हटलं मॅम? थिसॉरस पण उत्तर येऊ शकेल ना? ओके, हा, मीनाक्षी मॅडम. म्हणजे ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला एकच उत्तर दिलं लागतं आणि त्याची Yes, मॉडर्न आन्सर yes, शीट yes. सुद्धा दिले जाते आपल्याला आणि त्याच्यानुसार तिथे ते चेक केलं जातं. I think सिनोनिम dictionary is अँटोनिम साठी more आपण proper. हा, मला वाटतं की डिक्शनरी इज अ प्रॉपर वर्ड बिकॉज इन्सायक्लोपीडिया मध्ये आपण सिनोनिम्स बघत नाही, आपण डिक्शनरी मध्ये आपल्याला ते बघायला मिळतात. तर डिक्शनरी उत्तर तुम्हाला तिथं दिनापेक्षा या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशाच पद्धतीचा प्रश्न सुद्धा तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता बघा, यू स्किम रब द पॅसेज फॉर द स्पेसिफिक पर्पज. आता काय येईल तिथं, आताच क्लिक करू नका उत्तराला. काय सांगाल तुम्ही, सांगा. स्कॅनिंग आणि स्किमिंग माहित असले पाहिजे तुम्हाला तर ते उत्तर देता येईल. स्कीमच्या ऐवजी स्कॅन आहे. अच्छा, यू स्कॅन रब द पॅसेज फॉर द स्पेसिफिक पर्पज. शिंदे सर बघा, क्लिक करा, उत्तर काय ते. अगदी बरोबर, छान. म्हणजे स्कॅन हे उत्तर येते तिथं. म्हणजे एक बघा मित्रांनो, वाक्य जशाला तसं ठेवायचं, फक्त एक तुम्हाला एक शब्द तिथं बदलायचा आहे. जर एक शब्द तुम्ही तिथं बदलला आणि तो ॲक्युरेट असेल, बरोबर असेल, तर तुम्हाला तिथं 1 मार्क मिळतोय. त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला तुमच्या पासिंगकडे घेऊन जाणार खूप मोठा एक आपण म्हणूया की प्रश्न येतात. त्यामुळे ते ॲक्युरेट आले तर तुमचा पुढचा सुद्धा प्रवास खूप सोपा होते प्रश्नपत्रिकेचा. ओके, पुढचं प्रश्न बघूया. सर एक मिनिट, मला एक प्रश्न होता. हा, बोला ना मॅडम. हा, मागे तुम्ही आता प्रश्न विचारला ना, वी रेफर टू अन एन्सायक्लोपीडिया टू गेट सिनोनिम्स ऑफ द रिलेटेड वर्ड्स. पण मग नोव्हेंबर 18च्या क्वेश्चन पेपर मध्ये ट्रू आणि फॉल्स दिलेलं आहे सर त्याबद्दल. प्रश्न कसे 360 मध्ये विचारले जाऊ शकतात. तोच प्रश्न कधी आन्सर इन 1 सेंटेन्स, ट्रू और फॉल्स, ऑड और नॉट असं सुद्धा फिरू शकते. ते आपली संकल्पना जर स्पष्ट असेल त्या प्रश्नाबद्दलचे, त्यांनी प्रश्न कसा बी फिरून विचारू द्या, आपल्याला त्याच्याबद्दल उत्तर ते ॲक्युरेट आपण लिहू शकतो असे. ओके, हा बघा, पुन्हा इथं आलेलं बघा, ड्राफ्टिंग, एडिटिंग याच्यावर सुद्धा आपल्याला खूप प्रश्न विचारले जातात. 1 मार्कासाठी पुन्हा विचारले, ड्राफ्टिंग, एडिटिंग, मॉडिफाईंग आणि अंडरस्टँडिंग, आणि सांगितलं की फाइंड द ऑड वन आउट. वेगळा घटक ओळखायचे याच्यात, विसंगत घटक. अंडरस्टँडिंग का? ते रायटिंगचे हे अंडरस्टँडिंग. अगदी बरोबर, अंडरस्टँडिंग हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो, की बाकीचे सगळे प्रोसेस ऑफ रायटिंग आहे आणि अंडरस्टँडिंग काय की हे आकलनाच्या बाबतीत आहे, लर्निंगच्या बाबतीत आहे. लर्निंग ज्यावेळेस आपण एखादं शिकत असतो त्यावेळेस आपली अंडरस्टँडिंग होत असते. अंडरस्टँडिंग इज रिलेटेड टू द लर्निंग अँड ड्राफ्टिंग, एडिटिंग अँड मॉडिफाईंग आर द रिलेटेड टू द प्रोसेस ऑफ रायटिंग. इट्स अ पार्ट्स ऑफ द रायटिंग. ओके, त्यामुळे अंडरस्टँडिंग ज्यांनी उत्तर दिले आणि ज्यांच्या मनामध्ये सुद्धा उत्तर हे आलं पण त्यांनी सांगितलं त्यांचं सुद्धा उत्तर हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. अ पॅराग्राफ इज अ ग्रुप ऑफ डॅश डॅश. रिकाम्या जागेला विचारलेलं आहे.
छान. बघा एकच शब्द लिहायचा आहे आणि 1 मार्क तुम्हाला इथे मिळतोय. छान. सेंटेन्स ज्यांनी ज्यांनी म्हटलेलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. सेंटेन्स या प्रश्नाचं ते उत्तर आहे. छान. बघा मी क्वेश्चन 1 मार्कला आणि कोणत्या परीक्षेमध्ये आलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला तिथे मुद्दामून दिलेले आहे. काही जणांनी प्रश्नपत्रिका बघितली असतील, काही जणांनी आता बघतायत. तर ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीत तुम्हाला अशा पद्धतीने प्रिपरेशन करता येईल. पुढचा प्रश्न घेऊया. Which reading gives importance to the sound instead of letters? Phonic reading. अगदी बरोबर. Reading. ज्यांनी फोनिक रिडिंग असं उत्तर दिलेलं आहे. रिडिंग तुम्हाला टाइप्स ऑफ रिडिंग माहित पाहिजे. सायलेंट रिडिंग, लाऊड रिडिंग, एक्सटेन्सिव्ह रिडिंग, इंटेन्सिव्ह रिडिंग, पॉपकॉर्न रिडिंग, पार्टनर रिडिंग, हे सगळे टाइप ऑफ रिडिंग घेतात. तर त्याच्यावर सुद्धा नंतर आपण याच्यामध्ये बोलूया तुमच्या डाऊट सेशनमध्ये. पण रिडिंगच्या टाईपवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ओके, पुढचा प्रश्न बघूया. बघा आता इथं काय दिलेलं आहे, रिराईट करायचं तुम्हाला. उत्तर मी तिथं आले, सॉरी. Emergent reading means to call randomly on students to read loudly whether their hands are raised or not. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला पॉपकॉर्न रिडिंग असं दिसेल स्क्रीनवर. बरोबर. म्हणजे मुलांचे हातावर आहेत किंवा नाहीत याच्याऐवजी शिक्षक प्रत्येकाला विचारतोय प्रश्न, म्हणजे वाचायला होते रॅन्डमली, कोणाला बी तो मध्येच उठवेल. त्याला पॉपकॉर्न रिडिंग म्हणतात. जसे आपले पॉपकॉर्न तयार होत असताना कुठून बी ते फुटत असतात, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. सो कोणत्या विद्यार्थ्याला काय करणार, शिक्षक स्टँड करणार, उभं करणार आणि त्याला ते वाचायला लावणार. म्हणजे ती झाली पॉपकॉर्न रिडिंग. ओके, पुढचं बघूया. इन दिस टाइप ऑफ रीडिंग यू रीड विदिन युअर माइंड विदाउट इन्व्हॉल्विंग युअर व्होकल ऑर्गन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ रीडिंग. सायलेंट Reading. छान, अगदी बरोबर मित्रांनो. सायलेंट रिडिंग हे त्याचं उत्तर आहे. स्क्रीनला टच केली की तुम्हाला दिसेल की सायलेंट रिडिंग. बरोबर, छान. पुढचा प्रश्न बघूया. आता बघा, अगोदरचा वेगळा प्रश्न होता, आता वेगळा आलेला आहे. यू स्कॅन थ्रू द पॅसेज so as to get the overall message. Correct? And rewrite the sentence. स्कॅनच्या ऐवजी स्कीम. Yes, scheme किंवा skimming सुद्धा म्हणू शकता तुम्ही. You skimming through the passage so as to the get the overall message. स्कॅनच्या ऐवजी फक्त स्कीम किंवा स्किमिंग हा शब्द तिथे लिहायचा आहे. 1 मार्क मिळणार. पुढचं बघूया. याच्यामध्ये आणखी एक ऍड तुम्ही लक्षात ठेवा. बोला सर. हा, कंसातली सूचना आहे पहा, करेक्ट अँड रिराईट द सेंटेन्स. बरोबर. तुम्हाला फक्त स्कॅनच्या ऐवजी स्कीम लिहून चालणार नाही, तर तुम्हाला यू हॅव टू राईट द सेंटेन्स अगेन. ना पूर्ण सेंटेन्स नाही लागेल तिथे. ते पूर्ण सेंटेन्स तुम्हाला लिहावं लागणार आहे. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता बघा, ऑड वन आउटला पुन्हा विचारलेले पॅराग्राफ, लेटर, रिपोर्ट्स, व्हिडिओ. Video. का बरं बाळांनो सांगा. व्हिडिओ. का पण? बाकीचे writing. ओके, म्हणजे इथे सुद्धा हे करता येतं की बाकीचे पॅराग्राफ, लेटर्स अँड रिपोर्ट्स रिटर्न टाइप्स, रिटर्नचे प्रकार आहेत. आणि व्हिडिओ काय की व्हिज्युअल टाइप आहे, त्यामुळे व्हिडिओ त्याच्यातला वेगळा त्याच्यातला घटक होऊ शकतो. पण त्याचं उत्तर व्हिडिओ हे. ओके, पुढचं बघूया. हा, ड्राफ्टिंग मीन्स रिरायटिंग द कंटेंट इन अ मोर लँग्वेज. राईट, ट्रू ऑर फॉल्स. इथं उत्तर आले अगोदर स्क्रीनवर. काय उत्तर येणार त्याचं? फॉल्स येणार त्याचं. ओके, म्हणजे ड्राफ्टिंग दुसरी स्टेप आहे आपल्याला. बरोबर. पहिल्यांदा जनरेटिंग द आयडियाज, नंतर ड्राफ्टिंग, नंतर तुमची कोणती सांगितलेली आहे, एडिटिंग, असेच आहे ना. कोणकोणते स्टेप्स आहेत मॅडमने त्या दिवशी सांगितले तुम्हाला, बघा मीनाक्षी मॅडमने. हा, पुढचा प्रश्न घेऊया. 6 W's आर व्हेरी इम्पॉर्टंट इन डॅश डॅश. News writing. आणि न्यूजचा फुल फॉर्म मला सांगा. उद्या असं विचारले की न्यूज फुल फॉर्म इज डॅश डॅश. अगदी बरोबर, ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूज. अगदी बरोबर आहे, ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं न्यूज. ओके, आता इथं मी ज्यावेळेस माझे प्रेझेंटेशन असेल, बाकीचे बोलायचं असेल त्यावेळेस सांगेल. माझे प्रश्न इथे संपलेले असतात, नंतर पुन्हा पीपीटी आपण रन करूया. ओके, ठीक आहे. याच्या संदर्भात युट्यूब व्हिडिओला तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी पण ती पण पोस्ट करत की आपण 2018 पासूनचे सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप वरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही अधिक माहितीसाठी या ठिकाणी पाहू शकता. ओके, तर मला थोडंसं एक सुचवायचं होतं. बोला ना मॅडम. सर, आपण जे ऑब्जेक्टिव्ह घेतलं, सेकंड नंबरचा ऑब्जेक्टिव्ह, द वर्ड्स विच वी कॅन रिकॉग्नाइज ॲट अ ग्लान्स. I think that is eye span, not sight word. तो क्लिअर करायचा I think so. I think so.
आय आपण स्पॅन इथे साईट वर्ड्स म्हटलं मग त्याला रिकरेक्ट Yes, करतात yes. आय स्पॅन करतात लोक. Yes, sir. ओके. ठीक आहे, थँक्यू मॅम. ओके मित्रांनो, आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. आपल्याला उद्या तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत ते 2 चॅप्टरवरती आधारित प्रश्न असणार आहेत. प्रश्नांचं वेटेज पण तुम्हाला माहिती आहे, 2 चॅप्टर आहेत, 20 मार्क आहेत. म्हणजे प्रोफिशियन्सी इन रिडिंगला तुम्हाला 10 मार्काचे प्रश्नांची उत्तरं द्यायचे आणि प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किलवरती आधारित 10 मार्काचे प्रश्न विचारले जातील. आमच्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्यावेळेस आम्ही ब्ल्यूप्रिंट तयार करतो किंवा क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो त्यावेळेस असा एक माहिती असतं आम्हाला की साधारणतः पहिल्या प्रकरणावरती 2 ऑब्जेक्टिव्ह असावेत आणि दुसऱ्या प्रकरणावरती 2 ऑब्जेक्टिव्ह असावेत. म्हणजे 2-2 मार्काचे प्रत्येक प्रकरणावरती 2-2 मार्काचे असावेत, असे 4 ऑब्जेक्टिव्ह यावेत अशी आमची अपेक्षा असते. परंतु हा फॉर्म्युला पाळलाच जातो असं काही नाही. वेटेज प्रत्येक वेळेस त्या प्रकरणांना वेटेज ऑब्जेक्टिव्हचं द्यावंच लागतं, पण कधी कधी मागे पुढे एखादा मार्क होऊ शकतो. तसंच रायटिंग वरती आधारित पण लक्षात ठेवायचं. कधी कधी काय होतं, आता मी जर सांगितलं तुम्हाला की 10 मार्काचे प्रश्न हा प्रकरण नंबर 1 वरती येणार आहे, मग त्याच्यापैकी 2 मार्क तुमच्या ऑब्जेक्टिव्हला गेले, राहिले 8 मार्क. 8 मार्काचं फर्गेशन कसं करायचं हे त्या पेपर सेटरच्या डोक्यात असतं. मग आपल्याला प्रश्न कसे असतात, एक 2 मार्काचा प्रश्न असतो, एक 3 मार्काचा प्रश्न असतो आणि एक 4 मार्काचा प्रश्न असतो. ओके, मग आता होतं कसं, आपले 2 मार्क गेले, राहिले 8 मार्क आपल्याला. मग 8 मार्काचे काय, प्रत्येक प्रश्न हा 2-2 मार्काला 4 मार्काचे प्रश्न टाकायचे का, 4 प्रश्न टाकायचे का, नाही टाकायचे. ओके, मग त्यातला एखादा 2 मार्काला प्रश्न येतो, उरले किती, 2-2 4 मार्क झाले, उरले किती 6 मार्क. मग आता 6 मार्काचं फर्गेशन काय करणार तो शिक्षक, एक तर 3-3 मार्काचे 2 प्रश्न टाकणार, बरोबर ना, किंवा एक 4 मार्काचा प्रश्न गेल्यानंतर परत 2च मार्काचा राहतो. म्हणजे हा गोंधळ पेपर सेटरच्या मनामध्ये नेहमी असतो आणि म्हणून काय करतात पेपर सेटर, कदाचित एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो, एखादा मार्क. म्हणजे पहिल्या प्रकरणाला कदाचित 9च वेटेज मिळेल, कदाचित दुसऱ्या प्रकरणाला 11 मार्काचं वेटेज मिळेल, असं एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो, पण मॅक्सिमम वेळा असं होण्याचा संभावना कमी असते. त्यामुळे तुम्ही पण एक लक्षात ठेवा की याचं बाय फर्गेशन करताना अशा पद्धतीचा थोडाफार प्रश्न तयार होत असतो. ओके, नाव लेट्स गो फॉर द डाऊट सेशन. आता आपण पहिला डाऊट सेशन घेणार आहोत फक्त आणि फक्त प्रकरण नंबर 1 वरती आधारित. आता प्रकरण नंबर 1 चं नाव आहे प्रोफिशियन्सी इन रीडिंग स्किल. द चॅप्टर इज अलॉटेड फॉर 10 मार्क्स आणि व्हॉट आर द सब पॉइंट्स. त्याच्यामध्ये सब पॉइंट्स कोणकोणते आहेत परत एकदा लक्षात ठेवा. पहिला येतो त्यात प्रोसेस ऑफ रीडिंग. तुम्ही असं पक्क लक्षातच ठेवायचं की 1 नंबर चॅप्टर त्याच्यातली क्रमवारिता, कंटेंटची क्रमवारिता कशी असेल. पहिला प्रोसेस ऑफ रीडिंग येईल, त्यानंतर फीचर्स अँड टाइप्स ऑफ रीडिंग 2 नंबरला येईल. 3 नंबरला टेक्निक्स ऑफ रीडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन विथ डिफरंट टाइप्स ऑफ रीडिंग. नंबर 4 रीडिंग स्किल ॲज अ टूल फॉर रेफरन्स वर्क. माईक म्यूट करा इतरांचे कृपया. डॉगी पण रागवला, तुम्ही अभ्यास करत नाही जास्त, आवाज येतो डॉगीचा पण. अनिरुद्ध मुंडेकर, ठीक आहे. 4 नंबरला होता रीडिंग स्किल ॲज अ टूल्स फॉर रेफरन्स वर्क आणि 5 नंबरला आहे प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिस मध्ये 2 येतात, रीडिंग आणि स्पीकिंग स्किल येतात. आता तुम्ही लक्षात काय ठेवायला पाहिजे, एखादा प्रश्न आल्यानंतर तो ह्या कोणत्या टाइप्स मध्ये आलेला, सब पॉइंट्स मध्ये कोणता प्रश्न येतो, कोणकोणते प्रश्न येतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचे. म्हणजे प्रोसेस ऑफ रीडिंग आलं तर मग त्याच्यामध्ये 3 प्रोसेस ऑफ रीडिंग तुम्हाला माहिती आहे. एमर्जंट रीडिंग येईल, त्याच्यामध्ये फोनिक रीडिंग येईल आणि साईट रीडिंग. म्हणजे ज्यावेळेस याच्यापैकी कोणताही एखादा प्रश्न, मगाचा जो सरांनी प्रश्न निर्माण केलेला होता ना की आपल्याला प्रोसेस ऑफ रीडिंग पण कळायला पाहिजे, किती आहेत प्रोसेस ऑफ रीडिंग, मग त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ रीडिंग घुसता कामा नये. मग एखाद्या वेळेस असं होईल, एमर्जंट रीडिंग, फोनिक रीडिंग, साईट रीडिंग आणि सायलेंट रीडिंग आणि ऑड वन आउट दिला असेल. मग तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की प्रोसेस ऑफ रीडिंग मध्ये फक्त 3च आहेत आणि मग त्याच्या साईट ऑफ रीडिंग कोणता आला, तो टाइप्स ऑफ रीडिंग मधला आला. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि म्हणून ही गोष्ट लक्षातच ठेवायची की प्रोसेस ऑफ रीडिंग मध्ये 3 पॉइंट असायला पाहिजे आणि मग त्याचे डिस्क्रिप्शन तुम्हाला सगळ्याला माहिती.
फीचर्स अँड टाइप्स ऑफ रिडिंग मध्ये पण लक्षात ठेवायचे. काय काय आहे तुम्हाला? सायलेंट रिडिंग आहे, लाऊड रिडिंग आहे, पार्टनर रिडिंग आहे, कोरल रिडिंग आहे, पॉपकॉर्न रिडिंग आहे आणि पेअर वर्क आहे. हे डोक्यात पक्क झालं पाहिजे प्रत्येकाचं. सायलेंटचा एमर्जंट मध्ये जायला काय नको, फोनिकचा इकडे दुसरीकडे यायला नको. ही क्लिअर कट कन्सेप्ट लक्षात ठेवायची प्रत्येकाने. आणि हे पाठन मॅडमने मला वाटतं त्या दिवशी अतिशय उत्तम पद्धतीने ते क्लुप्त्या तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने स्ट्रॅटेजी बनवायची ती. त्याच्यात रिडिंग स्किल ॲज अ टेक्निक्स ऑफ रिडिंग विथ फ्लुएन्सी अँड इंटोनेशन फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रिडिंग. त्या दिवशी मी मला वाटतं हा डिटेल प्रश्न तुम्हाला घेतला होता. याच्या वेळेस यावरती आधारित मॅक्सिमम वेळा प्रश्न विचारला जातो आणि इथे ऑब्जेक्टिव्ह पण प्रश्न येतोय जास्तीत जास्त वेळेला. ते एक लक्षात आहे. म्हणजे त्याच्यात व्हॉइस मॉड्युलेशन, ट्रेस, इंटोनेशन, पीच, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतोय तुम्हाला. त्यामुळे ते एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर रिडिंग स्किल ॲज अ टूल्स फॉर रेफरन्स वर्क. आता रिडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी रेफरन्स वर्क कोणकोणते वापरायचे हे तुम्हाला डिटेल याच्यामध्ये दिलेले आहेत. ते प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आणि शेवटचा जो भाग येतोय तो म्हणजे प्रॅक्टिस. याच्यावरती प्रश्न हा मॅक्सिमम वेळा 4 मार्काला विचारला जातो. ओके. आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे की आतापर्यंत प्रकरण नंबर 1 वरती आलेले ऍट अ ग्लान्स मध्ये एक प्रश्न दाखवणार आहे की अशा अशा पद्धतीने प्रश्न सगळे विचारले गेलेले आहेत. फक्त प्रकरण नंबर 1. म्हणजे मी हे दाखवायचं कारण काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, की तुम्ही थोडं अनालिसिस करू शकाल की अरे मागच्या वर्षी हा प्रश्न येऊन गेला बरं का, त्याच्या मागच्या वर्षी हा प्रश्न येऊन गेला, मग या वर्षी कोणता प्रश्न येण्याची शक्यता आहे. आता प्रोसेस ऑफ रिडिंग वरती मी पहा लेफ्ट साईडला प्रोसेस ऑफ रिडिंगचे किती आहेत ते लिहिलेले आहेत आणि त्याच्या उजव्या साईडला आतापर्यंत जून 2018 ते जुलै 2023 पर्यंत आलेले प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा नंतर तुम्ही युट्यूबला पाहू शकता. पहा आता त्याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत 5. पहिला प्रश्न होता हाऊ इज साईट रिडिंग इम्पॉर्टंट इन युअर स्टडी, एक्सप्लेन. एक्सप्लेन फोनिक रिडिंग, म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे पण तुमच्या लक्षात येऊन जाईल. एक्सप्लेन एमर्जंट रिडिंग. क्वेश्चन नंबर 4 विच टेक्निक्स विल यू यूज टू टीच साईट रिडिंग. आणि 5वा प्रश्न आलेला होता मागच्या वर्षी विच मेथड्स इन द प्रोसेस ऑफ रिडिंग विल यू कन्सिडर, एक्सप्लेन द 3 स्टेप्स इन डिटेल. सगळे जर प्रश्न पाहिले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की फोनिक रिडिंग वरती कसा प्रश्न विचारलेला आहे, टेक्निक वरती कधी कधी प्रश्न विचारलेला आहे, प्रोसेस ऑफ रिडिंग वरती प्रश्न कसा विचारलेला आहे. जर तुम्ही प्रोसेस ऑफ रिडिंग हा कीवर्ड्स जर लक्षात ठेवला तर मला वाटतं इथं कुठेही प्रश्न निर्माण होणार नाही. प्रोसेस ऑफ रिडिंग म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे एमर्जंट रिडिंग आहे, फोनिक रिडिंग आहे आणि शेवटचा जो काय असेल तो 3 रिडिंग तुम्हाला इथे द्यायचे. आता दुसऱ्या टाइप्स वरती किती प्रश्न आलेले आहेत पहा आतापर्यंत. फीचर्स अँड टाइप्स ऑफ रिडिंग. आता डाव्या साईडला तुम्हाला दिसतील हे 5 टाइप्स ऑफ रिडिंग आहेत. मग त्याच्यामध्ये लाऊड रिडिंग आहे, कोरल रिडिंग आहे, सायलेंट रिडिंग आहे, पॉपकॉर्न रिडिंग आहे आणि पार्टनर रिडिंग आहे. आणि याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी पाहू शकता. एक मिनिट मॅडम कॅरी ऑन करता का प्लीज, एक अर्जंट फोन आहे. मॅडम माईक म्यूट केलेला आहे तुमचा, माईक चालू करा. हॅलो मॅडम हा प्लीज. येस सर. एक अर्जंट फोन आहे, मी घेतो, तुम्ही बोला तोपर्यंत. ओके सर. ओके ओके ठीक आहे. आपण इथून पुढे कंटिन्यू करूया. जसं फीचर्स अँड टाइप्स ऑफ रिडिंग आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की ह्या ठिकाणी जसं आपण प्रश्नोत्तर ज्या पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करायची आहेत आणि तेवढंच वेटेज त्या प्रश्नाला द्यायचं आहे. आणि तुमचा अभ्यास आतापर्यंत झालेला असेल, आता तुम्हाला फक्त एक काय करायचं आहे की जे काही तुमचं अध्ययन झालेलं आहे त्याला तुम्हाला एक समराईज करायचं आहे. ठीक आहे. समराईज करायचं इन द सेन्स जसं मी रायटिंग बद्दल सांगू इच्छिते की जसं रायटिंग वाला कंटेंट आहे, 2nd चॅप्टर आहे आपला प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किल. तर त्यामध्ये आपल्याला जसं माहिती पाहिजे किंवा एका पानामध्ये एक असं आपलं एका पेजमध्ये आपले सगळे नोट्स त्यामध्ये जे आहेत किंवा जे बारीक बारीक कीवर्ड्स आहेत, छोटे छोटे जे कीवर्ड्स आहेत ते सगळे कीवर्ड्स तुम्हाला प्रत्येक पॉइंटच्या बाबतीत लक्षात असणे गरजेचं
आहे. जसं सरांनी रिडिंग बद्दल सांगितलं तसं मी तुम्हाला रायटिंग बद्दल सांगू इच्छिते की रायटिंग मध्ये जसं प्रोसेस ऑफ रायटिंग हा पहिला मुद्दा आपला होता. प्रोसेस ऑफ रायटिंग, प्रोसेस ऑफ रायटिंग मधले 6 पॉइंट्स. त्या 6 पॉइंट्स मधले एक एक दोन दोन कीवर्ड्स, प्रत्येक पॉइंट्स मधले एक एक दोन दोन कीवर्ड्स असे तुमच्या लक्षात राहणं आवश्यक आहे. की प्रोसेस ऑफ रायटिंग आहे त्यामध्ये 6 पॉइंट्स आहेत. त्यानंतर फीचर्स ऑफ रायटिंग आहे त्यामध्ये आपले 6 पॉइंट्स आहेत. त्यानंतर टाइप्स ऑफ रायटिंग आहे त्यामध्ये किती टाइप्स आहेत? एनीबडी कॅन टेल मी? एनीवन कॅन टेल मी हाऊ मेनी टाइप्स आर देअर? 10. 10. Yes, absolutely right. 10. 10 types are there. Okay. So you have to remember the sequence of the points and the number of points also. That which question belongs to which point. कोणता प्रश्न कोणत्या पॉइंट्स मधून आलेला आहे ते आपल्याला जर क्लिअर असलं तर आपल्याला काय होईल, त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं सोपं होईल. आणि आपला जो सिलेबस आहे ते मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना सांगत असते की हा सिलेबस जो आहे तो स्टुडंट ओरिएंटेड सिलेबस आहे. म्हणजे जर तुम्ही स्वतःला एकदाही जरी का प्रश्न केला की जसं आपला जो नंतरचा चौथा पॉइंट आहे प्रॅक्टिसेस इन स्पीकिंग अँड रायटिंग, तर ह्यामध्ये जवळपास 10 ते 12.9 पॉइंट्स प्रॅक्टिस इन रायटिंग मध्ये दिलेले आहेत आणि 12 ते 13 पॉइंट्स स्पीकिंग मध्ये दिलेले आहेत. तर एवढा सगळा पोर्शन तुम्हाला करणं आवश्यक नाही की इथे मला 12 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत, 12 टेक्निक्स लक्षात ठेवायचे आहेत. नो, देर इज ऍब्सोल्युटली नो नीड टू डू each and every part of your syllabus. जनरली ह्या भागावर आतापर्यंत जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो 3 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी विचारण्यात आलेला आहे. जसं हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट, एक्सप्लेन एनी 3 टेक्निक्स इन डिटेल, एक्सप्लेन एनी 4 इन डिटेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आतापर्यंतच्या निरीक्षणावरून जे आढळलेलं आहे त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छिते की तुम्हाला प्रत्येकापैकी म्हणजे जरी ते रीडिंग असेल, रायटिंग असेल किंवा स्पीकिंग असेल, कितीही टेक्निक्स दिलेल्या असतील तरी तुम्हाला फक्त 4 ते 5 टेक्निक्स व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. त्या 12ची जी लिस्ट असेल किंवा त्या 10 टेक्निक्सची जी लिस्ट आहे त्या लिस्ट पैकी तुम्हाला ज्या टेक्निक्स समजलेल्या आहेत किंवा तुम्हाला ज्यावर लिहिणं सोपं वाटत असेल अशा 4 ते 5 टेक्निक्स प्रत्येकी लक्षात ठेवायच्या आहेत. पूर्ण टेक्निक्स आतापर्यंत कधीही विचारलेलं नाही आणि कदाचित 4 मार्कांसाठी ते पॉसिबल सुद्धा नाही. तर तुम्हाला एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, कारण तुम्ही इंटर्नशिप केलेली आहे. फर्स्ट इयरला तुम्ही आंतरवासिता केलेली असेल, सेकंड इयरला तुम्ही आंतरवासिता केलेली आहे, स्टुडंट्सला तुम्ही शिकवलेलं आहे काही कंटेंट, ठीक आहे, राईट. तर तुम्हाला एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की माझ्या वर्गात स्पीकिंग स्किल माझ्या मुलाचं, माझ्या विद्यार्थ्याचं मला डेव्हलप करायचं आहे, तर माझ्या विद्यार्थ्याचं स्पीकिंग स्किल डेव्हलप करायला मी काय करेन. तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळू लागेल. काय, जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्याला बोलण्याची संधी देणार नाही तोपर्यंत त्याचं स्पीकिंग स्किल डेव्हलप होणार नाही. अच्छा, तर मग मी बोलण्याची संधी कशी देणार त्याला? मी त्याला प्रश्न विचारू शकतो, क्वेश्चन आन्सर मेथड झाली. मी त्याचा एक रोल प्ले घेऊ शकतो, रोल प्ले टेक्निक झालं. त्यानंतर मी काही ड्रॅमटायझेशन वगैरे त्याला करायला सांगू शकतो, एखादा विषय देऊन त्यावर त्याला काहीतरी प्ले करायला सांगू शकतो. स्टोरी टेलिंग मी माझ्या वर्गामध्ये घेऊ शकतो, कवितांचं गायन घेऊ शकतो, अर्थात आय कॅन टेक रिसायटेशन ऑफ पोएम, ठीक आहे. तर अशा प्रकारे टेक्निक्स जे आहेत, टेक्निक्स ऑफ डेव्हलपिंग स्पीकिंग स्किल, तर तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागणार नाही किंवा ते तुम्हाला पाठ करावं लागणार नाही. किंवा जेव्हा तुम्ही ऍज अ टीचर अँड स्टुडंट ती जी सिच्युएशन आहे, if you are able to imagine that situation, you will definitely get the answer of that question. तुम्ही जर फक्त एखाद्या परीक्षार्थ्याच्या दृष्टिकोनातून त्या प्रश्नाकडे बघाल तर तुम्ही तेच आठवण्याचा प्रयत्न कराल की मी काय वाचन केलं होतं. पण प्रत्येक वेळेस वाचलेला भाग त्या वेळेस आपल्याला लक्षात येईलच हे आवश्यक नसतं. त्यामुळे तुम्हाला काही जे प्रश्न आहेत, जे उपयोजनात्मक प्रश्न आहेत, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत, तर अशा प्रश्नांची उत्तरे एकदा फक्त काही सेकंड डोळे मिटून अंतर्मुख होऊन स्वतःला त्या ठिकाणी ठेवायचं आहे की इफ आय एम अ टीचर व्हॉट विल आय डू. जर मी शिक्षक असेल तर मी माझ्या विद्यार्थ्यांकरता काय करेल. सेम टेक्निक यू कॅन अप्लाय फॉर रायटिंग ऑल्सो. जसं 4 मार्कांकरता सपोज प्रश्न आहे की हाऊ विल यू डेव्हलप रायटिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट, एक्सप्लेन एनी 4 टेक्निक इन डिटेल, ठीक आहे.
तर विचारायचं येस स्वतःला की मी जर शिक्षक असेल मी काय करू शकतो. अच्छा, मी माझ्या विद्यार्थ्याला ब्लॅकबोर्डवरचं कॉपी करायला सांगू शकतो. मी माझ्या विद्यार्थ्याला एखादं टेक्स्ट देऊन ते टेक्स्ट कॉपी करायला सांगू शकतो. इट मीन्स ट्रान्स्क्रिप्शन टेक्निक इज देअर. मी माझ्या विद्यार्थ्याला काही पोर्शन डिक्टेट करून सांगू शकतो आणि त्याला ते श्रुत लेखन करायला मी सांगू शकतो. तर डिक्टेशन मेथड इज देअर. All kind of compositions I can give to write, like story writing, letter writing, essay writing, all kinds of composition I can give for writing practices. तर अप्लिकेशन बेस्ड कधीही विचार करायचा, त्यामुळे आपल्याला आन्सर्स लवकर लर्न होतात. स्टुडंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून, म्हणजे स्वतः मी एक परीक्षार्थी आहे केवळ, या परीक्षार्थ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून नका अभ्यास करू. मी एक शिक्षक आहे आणि ह्या सगळ्या सगळा जो सिलेबस आहे एका शिक्षकाकरिता तयार करण्यात आलेला सिलेबस आहे, की एक शिक्षक ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वर्गामध्ये कशा प्रकारे राबवून घेणार आहे. तर तुम्ही स्वतःला देखील एक शिक्षकच समजा आणि अर्धे शिक्षक तुम्ही झालेले आहात, तर फक्त परीक्षार्थी स्वतःला तुम्ही समजू नका. ठीक येस आहे, मॅम. बाकीचं आपण हा पुन्हा नंतर कंटिन्यू करूया. येस ओव्हर टू याच्यामध्ये शिंदे सर. येस याच्यामध्ये फक्त एक ऍड मी असं करेल की आता मॅडमने जे सांगितलं की ऍप्लिकेशन बेसच्या प्रश्नाचं उत्तराची स्टार्टिंग लक्षात ठेवा प्रत्येकाने. ज्यावेळेस प्रश्न असा विचारला जाईल ना की हाऊ कॅन यू डेव्हलप रीडिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स, असं युअर स्टुडंट्स किंवा व्हॉट इज युअर ओपिनियन असे ज्यावेळेस प्रश्न येतात ना, त्यावेळेस त्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सुरुवातीला एक लक्षात ठेवायचं. समजायचं मला असा प्रश्न विचारला, आता इथलाच एक प्रश्न घेतला मी, समजा हाऊ विल यू यूज डिक्शनरी फॉर रेफरन्स वर्क. मग हाऊ विल यू यूज म्हणजे प्रश्न हा तुम्हाला विचारलेला आहे मित्रांनो. तो त्यामुळे तुम्हाला उत्तरामध्ये देताना आय कॅन यूज डिक्शनरी ऍज अ रेफरन्स वर्क इन द फॉलोइंग वेज, अशी त्याची सुरुवात होणे या ठिकाणी आपल्याला अपेक्षित होते. ओके ओके, आय वॉन्ट टू ऍड दॅट ओनली पॉइंट. ओके, आता आपण आपल्या महत्वाच्या सेशनकडे येऊ. आता आपण फक्त तुमचे जे काही डाऊट्स असतील चॅप्टर नंबर 1च्या संदर्भात, तर आपण मनमोकळ्या पद्धतीने या ठिकाणी विचारू शकतात. विचारताना फक्त एक लक्षात ठेवा की ज्याला प्रश्न विचारायचा असेल त्याने त्याचा व्हिडिओ ऑन करा, सो दॅट आपल्याला ते कॅप्चरिंग करता येईल, तुमच्या सगळ्यांचे फोटो कॅप्चरिंग या ठिकाणी करता येईल. ओके मॅडम, आपण चालू करूया आता डाऊट सेशनला. येस ओके, ओव्हर टू ऑल गाईज. चला, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही मनमोकळ्या पद्धतीने विचारू शकता. हॅलो सर. तुमचं नाव सांगा, व्हिडिओ ऑन करा, शक्य होत असेल तर ऑन करा, सो दॅट आम्हाला ते कॅप्चरिंग करता येईल. हा सर, आता तुम्ही जो ऍप्लिकेशन बेस वरती सांगितलं तर सुरुवात कशी करायची मी नीट ऐकलं नाहीये सर, प्लीज परत सांगताय का ते? काय म्हणता सुजाता तुम्ही? ऍप्लिकेशन बेसचे जे बेसचे प्रश्न असतात ना, त्याची सुरुवात आता तुम्ही सांगितली ना, ती परत एकदा सांगता का सर? हा मॅडम, ओव्हर टू पालवणकर मॅम. पालवणकर मॅम त्याच्यामध्ये अतिशय तज्ञ आहेत. येस. आपण जेव्हा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहितो तेव्हा ऍज अ टीचर असं पहिलं वाक्य असलं पाहिजे असं मला वाटतं. ऍज अ टीचर आय विल कंडक्ट फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज, आणि असं म्हणून 1 2 3 4 असं आपण पॉइंट आउट करू शकतो. ठीक आहे सुजाता. आणि मग पॉइंट वाईज आपण त्याचे ऍक्टिव्हिटीज मांडू शकतो. ऍज अ टीचर आय विल कंडक्ट द डिक्टेशन ऍक्टिव्हिटी. इन दॅट ऍक्टिव्हिटी आय विल डू दिस. असं 1 2 3 वाक्यांमध्ये ती ऍक्टिव्हिटी आपण एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. मग नंतर दुसरा आकडा घालून दुसरी ऍक्टिव्हिटी. ऍज अ टीचर आय विल कंडक्ट द गाइडेड कंपोजिशन ऍक्टिव्हिटी. आय विल गिव्ह द स्टुडंट्स द टॉपिक for guided composition. Say for example, my pet animal, my pet. Then I will give them some points so that they will have some guidance regarding that particular topic. And then I'll ask them to write few lines, few sentences with the help of those points. नंतर पुढची ऍक्टिव्हिटी. अशा प्रकारे आपण ऍज अ टीचर आय विल कंडक्ट दिस ऍक्टिव्हिटी, आणि मग ते 1 2 3 वाक्यांमध्ये ती ऍक्टिव्हिटी आपण एक्सप्लेन करायची आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळी ऍज अ टीचर हे शब्द तुमच्या उत्तरामध्ये यायला पाहिजे. मग त्याला म्हणतात ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. चला, इतरांनी पुढचा प्रश्न. प्रश्न नाही कोणाला?
याचा अर्थ अभ्यास चांगला केलाय सर्वांनी बरं का मॅडम. प्रथमेश, प्रश्न विचारायचा आहे तुला? येस Sir, I have a doubt. येस प्लीज. कॅन यू ऑन युअर व्हिडिओ? Yes, sir. हा बोला, जयश्री बोला. मला असं डाऊट होता की नोट फॉर्मॅट, नोटीस फॉर्मॅट म्हणजे ऍज अ मध्ये बघितलेले प्रश्न आलेले आहेत, नोटीस बनवा किंवा न्यूज बनवायचा, रिझ्यूम बनवायचा, त्याचा एक फॉर्मॅट मिळाला तर बरं होईल. हाऊ परत टू एकदा राईट न्यूज. प्रश्न परत एकदा विचारा मॅडम. प्रश्न सर, आता जे तुम्ही दाखवते 2-3 प्रश्न असे होते की न्यूज तयार करायची आहे किंवा मग नोटीस बनवा, असे प्रश्न आलेले, रिझ्यूम बनवा, तर त्याचा कसा फॉर्मॅट येईल? असं फॉर्मॅट मिळाला तर बरं होईल. ओके मीनाक्षी मॅम, आपण कुणी पण उत्तर देऊ शकता असं. येस. हा ठीक आहे. तर प्रश्न असे आलेले आहेत की राईट अ न्यूज ऑन दिस prepare a notice for this. It means a certain kind of situation will be given there, and you have to write a notice or a report or a resume or a news. Okay, so you have to cover the points or the format. Like if you want to write a notice, you have to cover the format of that notice or the main points of that notice, like date. Okay, date will be there, then time, venue. जसं तुम्हाला एक डिस्प्लेवर तुम्ही नोटीस वाचता, राईट? तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे डिस्प्ले होत असेल नोट, जनरली वी यूज टू डिस्प्ले द नोटीस. ठीक आहे, तर त्या प्रकारची एक नोटीस तुम्हाला एक तयार करायची आहे की जसं एक वर तुम्ही एक हेडिंग दिलं नोटीस, त्यानंतर एका बाजूला डेट लिहिलेली राहील. मग जसं ओकेजन आहे की एखादा प्रोग्राम होणार आहे, जसं 26 जानेवारीचं सेलिब्रेशन आहे किंवा एखादी जयंती साजरी करायची आहे, पुण्यतिथी साजरी करायची आहे, कोणतंही ओकेजन तिथे प्रश्नामध्ये दिलेलं असेल. आणि तुम्ही कोण आहात हे देखील तिथे मेन्शन केलेलं असते. म्हणजे तुम्ही एखादे कल्चरल सेक्रेटरी आहात, एक मला वाटते प्रश्न आलेला आहे, यू आर द कल्चरल सेक्रेटरी ऑफ युअर कॉलेज अँड सम इव्हेंट इज गोइंग ऑन नेक्स्ट मंडे. म्हणजे डेट दिलेली आहे, व्हेन्यू दिलेला आहे, तर तुम्हाला त्या अनुषंगाने एक 3-4 ओळींची ती नोटीस तयार करायची आहे. आणि खाली तुम्ही ऍज अ कल्चरल सेक्रेटरी, देन सिग्नेचर ऑर एनी काइंड ऑफ, अँड डेट इज ऑल्सो देअर. तर तुम्ही जी एखादी नोटीस बघितलेली असेल डिस्प्लेवर, त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला ती नोटीस लिहायची आहे. आणि रिझ्युमे आहे तर तुमचा स्वतःचा बायोडेटा लिहायचा आहे. त्यामध्ये फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव येणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुमची जी प्रायमरी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन येणं आवश्यक आहे त्या ठिकाणी. आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, हॉबीज ना, तर ह्या सगळ्या तुमच्या ज्या पर्सनल म्हणजे एज्युकेशनल, अकॅडमिक्स प्लस अदर क्वालिफिकेशन काय आहे, अदर हॉबीज काय आहे, ते तुमच्याबद्दल सगळं जे डिस्क्रिप्शन आहे ते एका 1 by 1 असं लाईन मध्ये येणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड अदर क्वालिफिकेशन, हॉबीज, लाईक्स, डिसलाईक्स, तुम्ही रिझ्युमे मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऍड करू शकता. इट डिपेंड्स ऑन द पर्पज टू हुम अँड व्हाय यू आर सबमिटिंग रेझ्युमे. तुम्ही कुठे रेझ्युम सबमिट करत आहात आणि कशा करता. ठीक आहे, तर त्या पॉईंट रिझ्युम मध्ये येतील. त्यानंतर न्यूज आहे, तर न्यूज मध्ये सांगितलेलं आहे की 6 Ws है ना. 6 Ws आर व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल रायटिंग न्यूज. विच आर द 6 Ws? कोणकोणते 6 Ws कव्हर व्हायला पाहिजे? व्हॉट, हाऊ, हा, येस. म्हणजे एखादी घटना आपण न्यूज, बातमी काय आहे, एखादी घटना आपण मध्ये पेपरमध्ये एखादी बातमी आपण वाचतो. ठीक आहे, तर त्या बातमीमध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर होणे आवश्यक आहे? घटना कधी घडली, कुठे घडली, कोणासोबत घडली, काय घडली, कशी घडली. तर 6 Ws चं आन्सर त्या न्यूज मधून मिळणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 6 Ws चं आन्सर देणारी ती न्यूज तुम्ही तयार करायची आहे. ठीक आहे. एक त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट करेल त्याच्यामध्ये. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तर न्यूज रायटिंग आणि रिपोर्ट रायटिंग याचं कॉर्डिनेशन कसं करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवा. न्यूज रायटिंग करायची असेल तर इट विल बी इन द फ्युचर टेन्स. म्हणजे तुम्ही न्यूज लिहायला लावली तुम्हाला तर ती फ्युचर टेन्स मध्ये असेल. आणि ज्यावेळेस रिपोर्ट लिहायला लावलेला असेल ना तो पास्ट टेन्स. हा बोला ना. न्यूज पास्ट टेन्स मध्ये असेल. न्यूज पास्ट टेन्स टेन्स सर. येस.
न्यूज पास्ट टेन्स न्यूज आणि रिपोर्ट. हा न्यूज आणि रिपोर्ट जो असेल तो पास्ट टेन्स मध्ये तुमचा येस. गेल दोन्ही. येस, सॉरी हा. त्याच्यामध्ये एक गोष्ट आणखी एक लक्षात ठेवायची की हे लिहिताना गोष्ट लक्षात ठेवा, न्यूजचं आणि रिपोर्ट रायटिंगचं वरचा जो मॅडमने सांगितलेला त्या गोष्टी प्रत्येकाने लक्षातच ठेवायचे की मला अशा पद्धतीने ते न्यूज लिहायचंय, मला अशा पद्धतीने रिपोर्ट लिहायचंय. आपल्याला मला वाटतं व्यक्तिमत्व विकासामध्ये अहवाल लेखन एक भाग आहे, बरोबर ना. अहवाल लेखन हा रिपोर्ट रायटिंगच धरून चालायचं तुम्ही थोडक्यात. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न निर्माण होणार नाही की एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी भेट दिली आणि तुम्हाला तो रिपोर्ट लिहायचा. त्याचं कोऑर्डिनेशन तुम्ही असं लक्षात ठेवायचं फक्त प्रत्येकाने. त्यामुळे दोघांमध्ये पण पास्ट टेन्स असेल, दोघं पण लिहित आणि माझ्या डोळ्यासमोर अशा पद्धतीचे याच्यात पॉईंट असेल त्याच्यात पॉईंट असतील आणि एकमेकांचे थोडेफार इकडे मिक्स झाले पॉईंट तर असं काही हरकत नाही. जर आठवतच नसेल मग तुम्हाला रिपोर्ट रायटिंग सांगितलंय आणि तुम्हाला न्यूज रायटिंगचे पॉईंट आठवतात तर न्यूज रायटिंगचे काही पॉईंट ह्या रिपोर्ट रायटिंग मध्ये पण कोरिलेट करत असतात. आय थिंक दॅट हा फक्त थोडा मुद्दा त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. ओके सर एक गोष्ट I अजून would ऍड like करायची to होती मला. हा बोला. येस. I would like to add news writing is related to newspapers, the news which flash in the newspaper. तर आपण वर्तमानपत्र वाचतो की नाही मुलांना, तर वर्तमानपत्रामध्ये कशा प्रकारे बातमी दिलेली असते ते थोडंसं डोळ्यासमोर आणायचं की हेडलाईन, Yes. डेटलाईन है ना. त्यानंतर त्याच्यामध्ये काही मेन बॉडी ऑफ द न्यूज. तर या पद्धतीने इंट्रोडक्शन असतं, त्याच्यानंतर मेन बॉडी ऑफ द न्यूज आणि मग कन्क्लुझिव्ह पार्ट. तर या पद्धतीने न्यूजपेपरची न्यूज कशी असेल तर ते डोळ्यासमोर आणून तुम्ही त्याप्रमाणे लक्षात ठेवा. नोटीस रायटिंगला आपण फ्युचर टेन्स मध्ये लिहितो, बरोबर ना. सर एक आणखी ऍड करायचं होतं. येस करा. मॅम. तेच मी मॅमने जो मुद्दा आता सांगितला तोच मला पुन्हा एकदा त्याला थोडंसं इलॅबोरेट करून सांगायचं आहे की जर एखादी वेळ अशी आली की आपल्याला काहीच आठवत नाही तर पुन्हा मग तेच करायचं आपण की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी बिलकुल नवीन नाही आहेत. एकदा फक्त 5 सेकंदासाठी डोळे बंद करायचे, आपण न्यूज कधी ना कधी वाचलेली आहे, रिपोर्ट कधी ना कधी लिहिलेला आहे, नोटीस कधी ना कधी वाचलेला आहे. तर जे त्यावेळेस की तुमच्या ब्लॅकबोर्डवर काय दिसतं तुम्हाला, डिस्प्ले बोर्डवर काय दिसतं, न्यूजपेपर मध्ये तुम्ही न्यूज कशी वाचली होती, तर एकदम चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल अगदी, आणि जे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल ते चित्र तुम्हाला लिहायचं आहे. राईट. थोडक्यात असं आठवा की तुम्हाला तुमचा तो कार्यक्रम जो केलेला असेल, सेंड ऑफचा कार्यक्रम असेल, 2 दिवस अगोदर तुम्हाला नोटीस दिलेली होती ना, नोटीस फिरवलेली होती, ह्या दिवशी ह्या वेळेला यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला फेअरवेलची पार्टी दिली जाईल. सोप्या गोष्टी मॅडमने सांगितले त्या अतिशय, फक्त त्या शब्दांचे अर्थ ना तुमच्या डोक्यामध्ये बसले पाहिजेत. न्यूज रायटिंग म्हणजे काय, झालेल्या घटनेच्या संदर्भात मला लिहायचे. रिपोर्ट म्हणजे काय, झालेल्या घटनेच्या संदर्भात म्हणजे पास्ट टेन्स. आणि नोटीस म्हणजे काय, तर होणाऱ्या घटनेच्या संदर्भात मला कळवायचे. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना मित्रांनो की काही अडचण निर्माण होणार नाही. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. एक्सक्यूज मी मॅम, ते न्यूज रायटिंग मध्ये जे काय आहे ते अख्खी न्यूज लिहायची आहे का फक्त ते मेन पॉइंट्स लिहायचे आपण? जर पॉइंट्स विचारलेले असतील. येस पालवणकर मॅम, ओव्हर टू यू. येस मॅम. मिनल, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो की राईट अ न्यूज ऑन सो अँड सो, अशा प्रकारचा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. तर अशा वेळी ऍक्च्युअल न्यूज लिहायची जशी तुम्ही तयार कराल तशी अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय असेल ते त्या पद्धतीने न्यूज लिहायची. म्हणजे सुरुवातीला हेडलाईन, त्याच्यानंतर डेटलाईन, मग न्यूज एजन्सीचं नाव, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन, मेन बॉडी, या पद्धतीने ऍक्च्युअल न्यूज लिहायची. Ma'am, it only consists of 3 paragraphs or 4 paragraphs, anything like this. Yes. Okay. It's okay. Okay, It ma'am. may be that much only. And ma'am, there was one question. Write your resume. Yes. So resume in that is resume, so we have to personal. write. Okay. So means name, then Meenal Lunkad, then what my Yes, qualification, everything means that Same, also you have same. to state or just points. No, your own name, your own qualification, information. yeah, your own Whole information we have to professional write there. experience and all that you have to write. Credentials, accomplishments,
then your qualification, strengths, professional your qualifications. Okay. strengths, your hobbies, everything you have to write, so that you are focusing you're focusing on your strengths, on your qualifications, so that uh, the institute, the institute is in search of a particular candidate, and you are the uh, only candidate, well So, qualified and yes. well experienced, so that you are focusing on. Okay, ma'am, after writing the resume, is it expected that we have to write the application also? No, resume only. No, only resume. Yes, only Okay, and what is resume. the meaning of clear, concise? Huh? Clear, Credentials. concise. Clear, concise means what? In a limited word. Limited Proper. words. Limited Okay. words. कन्साइज You म्हणजे have to तुम्हाला explain. डिस्क्राईब करायचं नाही, ते नेम म्हणजे नेमच लिहायचं काय असेल ते. आणखी एक त्याच्यामध्ये brief. ऍड मी करेल मिनल, You have to. Like, लग्नाच्या अगोदर पॅरेंट्स आपला बायोडाटा तयार करतात मुलाला पाठवायला. ओके. हा 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 हा. पाठवतात ना. हो सर. फक्त त्याच्यात मामा काका कुठले ते नाही लिहायचे त्याच्यामध्ये. ओके ओके ओके. बायोडाटा लक्षात ठेवायचं की माझ्या वडिलांनी अशा पद्धतीची माहिती लग्नाच्या अगोदर पाठवलेली होते ग्रुपवरती. इट्स रिलेटेड अबाउट द रिलेशन. काही मुद्दे त्याचे. थँक्यू सर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो. येस प्रज्ञा, ओपन सर मला हा क्वेश्चन करायचा आहे की व्हिडिओ सपोज ओपन होईल का प्रज्ञा? व्हिडिओ ऑन कर बेटा. एक मिनिट सर. सर मला हा क्वेश्चन करायचा आहे, सपोज जर का आपल्या एक्झाम मध्ये आलंय स्कीमिंग आणि स्कीमिंग अँड स्कॅनिंगचं आलं डिफरन्स बिटवीन, तर त्याच्यामध्ये किती पॉइंट आपण ऍड करू शकतो, म्हणजे किती म्हणजे 4 पॉइंट 5 पॉइंट असं किती आपण ऍड करू? शिंदे सर, हा बोला ना. एक माझी पीपीटी बघा, स्कीमिंग आणि स्कॅनिंग वगैरे ती डिस्प्ले करा. दोन्ही मधला फरक त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. हा थोडा इझी याच्यामध्ये का तो हा इझी सांगतोय. हा चालेल, तुमच्या सगळ्यांना ते उपयोगाचं ठरेल. उद्या जर हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल लिहिता येईल तुम्हाला. आता तुम्ही पाठवलेली त्याच्यामध्ये का? हो येस, त्याच्यामध्येच आहे ते. एक मिनिट. म्हणजे विचारला जातो प्रश्न त्याच्यावर, तुम्ही स्कीमिंग आणि स्कॅनिंग वर विचारला जातो तो प्रश्न. हा मित्रांनो, दिसतोय बघा तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. व्हॉट इज स्कीमिंग आणि व्हॉट इज स्कॅनिंग. बघा ते स्कीमिंग मध्ये काय दिलेलं आहे. स्कीमिंग इज रीडिंग अ टेक्स्ट क्विकली टू फाइंड आउट द जनरल थीम, टॉपिक और मिनिंग. हे म्हणजे स्कीमिंग. क्विकली फाइंड आउट द जनरल थीम, टॉपिक अँड मिनिंग, हे म्हणजे स्कीमिंग. आणि स्कॅनिंग मध्ये काय दिलेलं इकडे बघा. स्कॅनिंग इज रीडिंग अ टेक्स्ट क्विकली इन ऑर्डर टू फाइंड स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, एक्झाम्पल फिगर्स और नेम्स. म्हणजे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असं फाइंड आउट द स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तर स्कॅनिंग, आणि जनरल थीम असेल, जनरल इन्फॉर्मेशन असेल तर स्कीमिंग. हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्या पुढच्या खाली काय दिलं बघा की इट इज युजफुल फॉर प्री रिडिंग टास्क और टेक्स्ट दॅट डोंट नीड अ लॉट ऑफ डिटेल अटेन्शन, असं दिलेलं स्कीमिंग मध्ये. आणि स्कॅनिंग मध्ये काय दिलेलं आहे. इट इज युजफुल फॉर आन्सरिंग एक्झाम टाइप्स क्वेश्चन्स विच आस्क फॉर ट्रू और फॉल्स और डिस्कवर फॅक्ट्स और एक्सेट्रा. हे त्याच्यामधला महत्वाचा दुसरा फरक आहे. स्कीमिंग मध्ये बघा, देर इज नो नीड टू रीड एव्हरी वर्ड. स्कीमिंग मध्ये काय गरज आहे, देर इज नो नीड टू रीड एव्हरी वर्ड. आणि स्कॅनिंग मध्ये दिलेले द ऑब्जेक्टिव्ह इज टू सर्च आउट रिलेव्हंट वर्ड्स, कलेक्शन अँड एक्सेट्रा. हा, आणि वर्ड्स करायचं काय पुढचं पुन्हा. ओके, तेवढंच आहे ना. नाही खाली एक पुन्हा स्कीमिंगचं काय दिलंय. स्पीड ऑफ रीडिंग. यस या, स्कीमिंगचा फोकस काय, फोकस इज ऑन इम्प्रूव्हिंग स्पीड ऑफ रीडिंग. आणि इकडे दिले द फोकस इज मोर ऑन लेक्सिक दॅन जनरल मिनिंग अँड टू इग्नोर इररिलेव्हंट और इन्फॉर्मेशन. म्हणजे हे तुम्हाला एक त्याचं सर पाठवतील ग्रुपवर, याचा तुम्ही फोटो काढून जरी घेतला तरी चालेल. म्हणजे दोन्ही मधल्या ऍट अ ग्लान्स मध्ये तुम्हाला फरक पाहायला मिळेल. ओके सर, थँक्यू सर. हा ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन.
शिंदे सर, टाइप्स ऑफ रिडिंगचं एक इथं दिलेलं आहे बघा, ते सुद्धा मुलांना एक दाखवू आपण, म्हणजे टाइप्स ऑफ रिडिंगचे त्यांना ऍट अ ग्लान्स बघता येईल सगळ्याच. ती एक स्लाइड घ्या. हो हो हो. प्रश्न कोणाचा होता? आता कोण विचारतोय प्रश्न? आता विचारते कोणी? सर, व्हॉट आर द फीचर्स ऑफ रायटिंग हा प्रश्न, आणि व्हॉट आर द फीचर्स ऑफ रायटिंग स्किल्स हा दोन्ही वेगळा वेगळा प्रश्न आहे का सेम प्रश्न आहे? वन अँड द सेम ना. ओके, बट बिकॉज लास्ट आपल्या सेशन मध्ये झालं होतं व्हॉट आर द फीचर्स ऑफ रायटिंग, त्याच्यामध्ये आपण दिलं होतं युझिंग अप्रोप्रिएट व्हॉकॅब्युलरी, ग्रामॅटिकल करेक्टनेस, हँड रायटिंग, paragraph writing, discourse markers, coherence and cohesion. But last time when we have done in session, सरांनी का मॅमनी असं उत्तर दिलं होतं ते डिस्टिंक्टिव्हनेस, कीपिंग प्रॉपर स्पेस, व्हॉट आर द फीचर्स ऑफ रायटिंग मध्ये कीपिंग प्रॉपर स्पेस बिटवीन द लाईन्स, बिटवीन द वर्ड्स, सिम्प्लिसिटी, कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन, ते पॉइंट्स त्यांनी सांगितले होते. तर मग दोन्हीपैकी आपण कुठले लिहायचे? Beta, those are the features of handwriting. No, ma'am. What are the features of writing skills? Question was Yes. this. The features you are explained that proper space between two lines, proper space between two words, then proper use of capital and small letters. These are all the characteristics of good handwriting. Okay. Okay. And features of writing are same. Use appropriate vocabulary and handwriting, and those are all the features of writing. And the features you have described later are the features of good handwriting. Good handwriting. Okay. Yes. Okay, ma'am. Yes. Okay, ma'am. What was my confusion was I thought ki in S4 we have to write this way because the question is in S4 and S6 also same questions are there in your first unit and here also in first unit. So it was my doubt was ki agar S4 ला विचारलं तर आपण हे लिहायचं ग्रामॅटिकल करेक्टनेस, व्होकॅब्युलरी आणि पॅराग्राफ रायटिंग, डिस्कोर्स मार्कर हे लिहायचं, आणि जर S6 मध्ये तो प्रश्न आला तर आपण तिथे ते लिहायचं प्रॉपर स्पेसिंग, पंक्च्युएशन, डिस्टिंक्टिव्हनेस, सिम्प्लिसिटी, असं मला वाटत होतं, म्हणून मी जस्ट क्लिअर केलं. Actually, the features are applicable to both writing and handwriting. Okay. So context is also important. की कुठल्या context मध्ये तो प्रश्न विचारलेला आहे, that is also important because these are applicable to both, applicable to writing also and applicable for handwriting also. So context is also important. Okay, ma'am. Okay. आणि त्याच्यामध्ये आणखी एक कोऑर्डिनेशन लक्षात ठेवायचं की फॉर एक्झाम्पल तू पंच्युएशनचा विषय काढला त्याच्यामध्ये, तर वेन यू आर रायटिंग एनी काइंड ऑफ पॅराग्राफ यू हॅव टू कीप इन टू अकाउंट दॅट पंच्युएशन शुड बी यूज दॅट. Either it can be related to handwriting or it can be related to the writing skill, but both are the important ना. So don't worry, म्हणजे हे मिक्सिंग होत आहे दोन्ही एकमेकांमध्ये, पण याचा असं गैरसमज नको करून घेऊ की तिकडचा पॉइंट इकडे आला पाहिजे, इकडचा पॉइंट तिकडे आला यायला. But keep into account that these points are very important there. Yes. Okay. Thank you, sir. चलो, any question from? पटकन विचारत चला, म्हणजे आम्ही पण चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन आहे, ड्राफ्टिंग एडिटिंग डिफरन्स हवाय त्यांना. येस प्लीज मॅम. So drafting and editing. Drafting is the first preliminary stage of writing any write-up. So it is a preliminary stage, while editing follows drafting. Okay, so editing is the second most step of writing any kind of write-up. It may be letter, it may be paragraph, it may be report, it may be notice, anything. So drafting is the first and important step, preliminary step of writing a write-up. Then what do we do in drafting and what do we do in editing? It may be the second important difference, point of difference. So in drafting, we have, suppose if we want to write a paragraph on, say for example, pollution. So we collect water pollution, it may be. So we collect all the information related to water pollution. Then we divide it in certain points. So we arrange those points in particular sequence in drafting. So we get the important point at first, then in this way we arrange those points in the particular sequence, okay, in the logical order.
there may be some introductory part, there may be the main part, and there may be the next part. So arranging in the sequence all those points. In this way, drafting tells you which points are important, and those points we don't want, we neglect those points. Okay, so here we arrange the points in particular sequence in drafting, and we put it in the introduction, middle part, and the next part, the concluding part. And in editing, what do we do? In editing, we do correction. We do correction in case of spellings, in case of grammar, and we do correction in all that our write-up. After drafting, we do editing, we do corrections, we do condensation, and also we make some changes in the draft. So we edit the draft. We may change some words, we may change some sequence of the word. In this way, we do correction, condensation, change some words. So in editing, we improve the first draft, which we have done in the drafting stage. We improve somewhat the draft, we do somewhat correction in the editing step. Okay. So in this way, there are two main important point of differences in drafting and editing. I hope you understand. शिंदे सर, हा बोला सर. तुमच्याकडे 2 PPT पाठवलेत बघा, दाखवता येतील का बघा? खूप चांगल्या पद्धतीने मॅडमने सांगितलं, तेच पण मुद्दे सुद्धा आपल्याला मुलांना दाखवता येईल. आता एक सेंड केलेत बघा. आता पाठवले का? हा, व्हॉट्सअपला पाठवलेले. एक मिनिट. हा, म्हणजे एडिटिंग मध्ये कप्स लक्षात ठेवायचे, CUPS. जसं मॅडमने आता सांगितलं की CUPS काय, कप्स, तर ते याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, ते याच्यामध्ये व्हॉट्सअपला पाठवलेले. ओके ओके. एकच मिनिट, डाउनलोड करतो मी ते. होते डाउनलोड? हा. दिसते आता? हा, ओके. म्हणजे आता तुम्हाला ड्राफ्टिंग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जसं मॅडमने सांगितलं की इट्स अ रफ कॉपी ऑफ युअर रायटिंग, कच्चा मसुदा. जसं आपण म्हणतो की ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समितीचे अध्यक्ष जसं म्हणतो, ड्राफ्ट लक्षात ठेवायचं. ड्राफ्टिंग म्हणजे कच्चा मसुदा, इट इज अ रफ कॉपी ऑफ युअर रायटिंग. तिथे काय दिलेलं आहे, व्हेन यू ड्राफ्ट युअर रायटिंग, यू आर expanding your ideas into complete sentence. It is the first time you are going through and writing out your ideas with your final version in mind. म्हणजे तुम्हाला जे काय फायनल व्हर्जन तुमच्या माइंड मध्ये आहे, त्यानुसार तुम्ही काय करता की या ड्राफ्टिंग मध्ये लिहिण्याची सुरुवात करताय. आणि तिथे खाली दिलेले यूज युअर ब्रेनस्टॉर्मिंग नोट्स, म्हणजे जसं आपण म्हणतो की जनरेटिंग आयडियाजला दुसरा शब्द वापरतात, ब्रेनस्टॉर्म्स, बुद्धिमंथन असं मराठीमध्ये म्हणतात आपण. नंतर एक्सपॅन्ड युअर आयडियाज इंटू सेंटेन्स, राईट पॅराग्राफ्स विथ 3 or 5 सेंटेन्स, skip lines, and prepare your draft frequently. हा एक ड्राफ्टिंग मध्ये लक्षात ठेवण्यासाठी करा. आणि दुसऱ्या मॅडमने एडिटिंगचं सांगितलं, ते दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्हाला ते दिसेल की एडिटिंग काय. एक मिनिट. एक मिनिट. काय सेशन मध्ये ना त्या डाउनलोडला थोडा वेळ लागेल. तिथं कप्स एक खूप छान पद्धतीचं तुम्हाला दिले की लक्षात राहण्यासाठी, की कप्स CUPS काय, कप्स ते तुम्हाला स्क्रीनवर बघता येईल.
आले. ओके, म्हणजे मित्रांनो बघा इथे दिले कप्स आता एडिटिंग मध्ये. When you edit, you want to clean up your writing. You want to read through it carefully. Your goal is to find and fix any mistakes before you publish. To help you edit, think cups. म्हणजे cups मध्ये काय काय दिलं त्यांनी? कॅपिटलायझेशन, युजेस, पंक्च्युएशन मार्क आणि स्पेलिंग. हे लक्षात ठेवायचं. एडिटिंग मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कप्स असं जर लक्षात ठेवलं त्याचं आपण म्हणतो की ॲब्रिव्हिएशन लक्षात ठेवलं तर तुम्हाला लिहायला सुद्धा ते सोपं जाईल. आणि त्या पद्धतीत तुम्हाला करा की कॅपिटलायझेशन म्हणजे काय करायचं तिथं. The first letters of every sentence is capitalized. Proper nouns are capitalized. Dates are capitalized. Titles are capitalized. म्हणजे तुम्हाला एडिटिंग मध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या की आपण या पद्धतीने कॅपिटलाइज केले का सगळ्या गोष्टी वर दिल्यात तसं. युजेस मध्ये काय सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट इज करेक्ट. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट इज करेक्ट तसं आहे का बघायचं. प्लुरल्स आर युज्ड करेक्टली. ऑल ॲडव्हर्ब डिस्क्राइब्स वर्ब. ऑल ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब नाउन्स. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कप्स लक्षात ठेवा. पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय योग्य विरामचिन्ह आपण दिलेत का प्रत्येक ठिकाणी. म्हणजे क्वेश्चन मार्क असेल तिथे क्वेश्चन मार्क दिलाय का आपण. उद्गाराचे चिन्ह असेल तिथं एक्सक्लेमेटरीचं सेंटेन्स हे दिले का मार्क दिलेले का तिथे. अशा पद्धतीने तुम्ही ते बघायला पाहिजे. आणि शेवटची की स्पेलिंग याच्यामध्ये तुम्ही स्पेलिंग सुद्धा तुमची चेक करत असताय. त्यामुळे कप्स एडिटिंग मध्ये तुम्ही लक्षात इथं ठेवू शकताय. ओके. ओके, नाईस क्लू सर मस्त फॉर बनवलं. एडिटिंग. व्हेरी थँक्यू. गुड. मला ते पाठवायचं होतं पण मी एका दुसऱ्या फंक्शन मध्ये होता दिवसभर. त्यामुळे मला ते माझ्याकडे पीपीटी आहे तयार केलेलं. मी नंतर तुम्हाला शेअर करेल ते. Yes, ओके ओके, ओके. येस they will get benefit of. या चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला आणखी कोणाचा प्रश्न आहे? सर कोरल रिडिंग सांगा की. हा, कोरल रिडिंग ना. ओके हा. ओके ओके. आता हे रिडिंगचे जे अनेक प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 प्रकार मी मगाशी तुम्हाला सांगितले होते. कोण सांगेल का मला शिंदे रिडिंगचे? सर एक पीपीटी दाखवा मुलांच्या समोर ॲट अ ग्लान्स मध्ये येऊन जाईल सगळे टाइप्स ऑफ रिडिंग. ओके, पीपीटी माझ्या दाखव. दिलेल्या पीपीटी मध्ये ठीक ठीक. टाइप्स ऑफ रिडिंग दिले आणि त्याचे अर्थ सुद्धा थोडक्यात दिले त्यांना. तुम्ही त्याचे कधी फोटो आता पाठवलंय का तुम्ही? अगोदरच्या माझ्या पीपीटी मध्ये अगोदरची जी मूळ पीपीटी पाठवलेली आहे त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा, ठीक आहे. ते शोधायला ना आता मला ते वेळ द्यावा लागेल त्याला पण. म्हणजे जी मी अगोदरची तुम्हाला पीपीटी सेंड केलेली अगोदर ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन घेतले त्याच्यामध्ये ती पीपीटी येते. एक मिनिट. Till then, I'll explain Yes. few points Ah, of yes, yes. choral reading. See, students, choral reading is reading in unison. Teacher and students read the text together. That is called as choral reading. So in choral reading, they read together. So what is the benefit of choral reading to the students? You know, the students who feel shy in the classroom to read aloud. Because they are not confident enough to read English. So in this choral reading, the students read with teachers so they get confidence of reading and they understand proper pronunciation of some difficult words. They understand proper stress, they understand proper intonation, and in this way they understand the features of loud reading. And the confidence is also developed. So choral reading helps to develop confidence of students. Also, they read in group as a class. They read, so that is also beneficial. Even if they make mistake, then they listen to the proper pronunciation and they correct their mistakes. So naturally, they understand proper pronunciation and proper features of reading. So it is beneficial for students also and beneficial for teachers also. The teacher understands what type of mistakes the students are doing in case of reading. So the teacher can correct their mistakes and she can guide them too. So this is the choral reading. डॉक्टर साहेब तुम्ही S6 वरती घेतलेलं होतं ना, S4चं नव्हतं लेक्चर. तुमचा माईक बंद आहे तुमचा. व्हॉट्सअपला पाठवले सर आता पाठवले सेशन का? सुरुवातीच्या अगोदर. सेशन सुरुवातीच्या अगोदर जे आपण घेतली ती. अच्छा, आजच्या सेशनच्या अगोदर पाठवलेली. येस येस येस. ओके ओके, ठीक आहे. मग तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. चला पुढचा चालेल. तोपर्यंत. मला तेच वाटतं. हा कारण थिसॉरस हवंय मुलांना आणि डिक्शन हवंय. आता एक याच्यामध्ये लक्षात ठेवा त्याच्यातला जो काय डिक्शन शब्द आलेला आहे ना, तर मागच्या वेळेस त्याच्यावरती भरपूर चर्चा झाली आमचा की तो सिलेबस मधला नाहीये तो.
परंतु तो निरालीच्या पुस्तकात आहे. हा मागच्या हा. याच्यामध्ये आलेला होता, पण आपल्याला हं. सिलेबस मध्ये दिलेला नव्हता डिक्शन. हा तर हा मला वाटतं डिक्शनचा तुम्ही विचार करू नका आता डोक्यामध्ये, कारण मागच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये डिक्शन वरती तो प्रश्न विचारलेला गेला होता की जो थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर थोडक्यात सांगू का त्यांना डिक्शन? सांगा ना, सांगा सांगा. हा. So diction is the style. It is the style of language. Diction is the style of language. And there are few types of diction. For example, formal, colloquial, slang, dialect आणि jargon. तर अगदी थोडक्यात तुम्ही जेवढं जास्त लक्षात ठेवता येईल तेवढं ठेवा. फॉर्मल डिक्शन म्हणजे फॉर्मल लँग्वेज म्हणजे नेमकी काय, तर आपण जेव्हा फॉर्मल एकमेकांशी बोलतो, सो इन केस ऑफ फॉर्मल सिच्युएशन्स वी यूज फॉर्मल डिक्शन म्हणजे लँग्वेज थोडक्यात. Say for example, if we are presenting in some seminar, then we use formal language, formal diction. So it is the example of formal diction. Then the second is colloquial diction. So colloquial also, it is also one of the regional diction. Say for example, while doing conversation in a very informal way, आपण एका मैत्रिणींशी मित्रांशी बोलताना I have gone a garden, I am going to garden, है ना, wanna, I want a tea, so I want to drink tea. So these are the colloquial dictions. Okay, it is informal. The words which are used informally, it shows the particular regional touch of that language. Then the next is slang language. In the slang language, we call it as informal, non-standard language diction. For example, a few words we use, like in the internet, you are very much close to those slang language, slang words, like non-standard words like lol, laugh out loudly, isn't it? Laughing out loud. Then in some words, IDK. yes, correct. IDK, I don't know. Correct. Then we say idiot box. So what do we call idiot box? Television. Okay, so it is a slang diction. Okay, then the next is dialect. Dialect is the diction or language which is used with in that particular geographical area or the group of people. In that particular group of people, they use this particular language. Say for example, in Koli people, in Koli area, or coastal area, they use particular language that is called as their language, dialect. Masoli and all those words, it is their dialect. Then the last is jargon. Jargon is the diction or the language which is used in the special particular category of people which belong to certain profession or trade. Say for example, in we can say in the medical field, they use certain words. It is called as jargon. They may use some words for medicines. They may use some words for their instruments. So that is their jargon, or we can say jargon type of diction. So formal, colloquial, slang, then dialect and jargon. These are the types of diction. You keep it in mind. या वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी ह्या स्पेशालिटी त्यांची मानली जाते. ओके गर्ल, आय होप यू गेट इट. मॅडम, हे एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही मला टाकून द्या एकदा, म्हणजे मी मुलांना हे पाठवतो, कारण ही माहिती मॅक्सिमम लोकांना माहिती नाही. इव्हन मी पण त्याचा अभ्यास केलेला नाही. हो आहे ते, म्हणजे निराली प्रकाशनच्या पुस्तकात आहे. आहे आता मी एक पाठवली पीपीटी सर, तुम्हाला ते आता मी दाखवतील. मॅडम सांगितलं डिक्शन दाखवता येईल तिथे. डू यू हॅव एनी डाऊट स्टुडंट? हा मॅडम, फीचर्स ऑफ रीडिंग मध्ये स्ट्रॅटजी रीडिंग, स्कीमिंग अँड स्कॅनिंग येणार नाही का? हो, फीचर्स ऑफ रीडिंग मध्ये येतं ना. मी एकदा परत सांगते तुम्हाला फीचर्स ऑफ रीडिंग बद्दल. मॅडम, इथे तुम्ही आधी ना हे कोरल रीडिंग, पेअर रीडिंग, लाऊड रीडिंग, सायलेंट रीडिंग हे सांगितले, त्याच्यामध्ये हे पण येतील का? आता हे बघा, फीचर्स ऑफ रीडिंग मध्ये काय काय ते पहा.
आयस्पॅन एक आहे, स्किमिंग आहे, स्कॅनिंग आहे. जर तुम्ही निराली प्रकाशनचं पुस्तक पाहिलं तर फीचर्स ऑफ रिडिंग मध्ये आयस्पॅन, नंतर स्किमिंग आहे, स्कॅनिंग आहे, नंतर आयडेंटिफाईंग द टेक्स्ट टाईप आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं टेक्स्ट आहे ते ओळखून तुम्ही त्याप्रमाणे रिडिंग केलं. त्याचे प्रत्येकाचे फीचर्स वेगळे आहेत. नंतर रिडिंग इन सेन्स ग्रुप्स हे पण एक फीचर आहे. अंडरस्टँडिंग द लिंक्स व्हाईल रीडिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण म्हणतो की डू यू लाईक ऍपल्स, आय हॅव सम. आता हे सम म्हणजे काय, तर ती लिंक आहे ना, पहिल्या वाक्याला त्यांनी जोडलेली लिंक आहे. सो अंडरस्टँडिंग द लिंक, दॅट इज ऑल्सो फीचर ऑफ रिडिंग. त्यानंतर रिडिंग बिटवीन द लाईन्स, दिस इज द अनदर फीचर ऑफ रिडिंग. रिडिंग बिटवीन द लाईन्स मीन्स व्हॉट, यू ट्राय टू imagine what is the real meaning of that sentence and what is the implied meaning of that sentence. काय त्यांना म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल, शी सेड शी इज डुईंग फाईन असं एक वाक्य आहे, परंतु त्याच्यात इम्प्लाइड मिनिंग वेगळंच असतं की ऍक्च्युअली शी इज अनहॅपी. सो दिस इज कॉल्ड एज रिडिंग बिटवीन द लाईन्स. So these are the features of reading in Nirali Prakashan textbook, reference book. You will find all these features. Okay. आणि स्किमिंग स्कॅनिंग तुम्हाला माहितीच आहे. ओके. टाइप्स ऑफ रीडिंग आलं तर आपण काय लिहायचं टाइप्स ऑफ रीडिंग मध्ये? हा, टाइप्स ऑफ रीडिंग मध्ये सरांनी सांगितलं ना मगाशी, लाऊड रिडिंग आहे, सायलेंट Loud फीचर्स अँड reading आहे, फीचर्स silent अँड टाइप्स reading ऑफ आहे. रिडिंग. हा, हे हा. दोन्ही पण लक्षात ठेवा तुम्ही. कधी कधी व्हॉट आर द फीचर्स ऑफ रिडिंग किंवा व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिडिंग, तर हे याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका तुम्ही. जे 5-6 आहेत ना, म्हणजे तुमचं याच्यामध्ये सायलेंट रिडिंग असेल, लाऊड रिडिंग असेल, पार्टनर रिडिंग असेल, त्याच्यानंतर तुमचं पॉपकॉर्न रिडिंग आहे, एक्सटेन्सिव्ह पॉपकॉर्न रिडिंग, रिडिंग असेल, इंटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह रिडिंग. रिडिंग. पेअर रिडिंग असेल, ह्या सगळ्या रिडिंग्स तुम्हाला त्याच्यामध्ये मग लिहायच्या. हे सगळे त्यात लिहिले तर चालतंय का? एक्सटेन्सिव्ह रीडिंग, इंटेन्सिव्ह रीडिंग ते काय म्हणजे तर ती हा. स्लाइड दाखवता येईल का सर? त्याच्यामध्ये ते दिलेले, म्हणजे ती स्लाइड दाखवा मला. म्हणजे मुलांचे जे काही प्रश्न ते सगळे त्याच्यामध्ये दिलेत. Till sir shows you the slide, I would like to explain few points of extensive and intensive reading. we can write these also, extensive reading and intensive reading, in the types of writing only, or what means Reading, reading, not writing. types of reading मध्ये, types of Yes. reading मध्ये we have to write all these Yes, things. it is the type of reading. Correct. Okay ma'am. So तर आता extensive पाठवलं का reading, तुम्ही? extensive नाही, reading त्याच्या अगोदर is पाठवलं बघा. you read the text which you like. सकाळची It म्हणजे is as per your own choice. Okay. Okay, In सकाळच्या extensive ह्याच्यामध्ये reading, it is the reading of your own choice. सेशन सुरू व्हायच्या अगोदर पाठवलं. So when you read with your own choice, you read for a long time, isn't it? You like to read and it is of your own choice. So you read for a long time and then you try to understand the main ideas, isn't it, of that particular text. The main ideas, the F6 झालं सर. सेशन सुरू व्हायच्या अगोदर. message they want to give through that particular text. And naturally you get the new vocabulary. Naturally you go through the particular structures of sentences and you go through a long text. For a long time you go on reading. And intensive reading is the reading for a specific purpose. Intensive reading is reading for specific purpose. Say for example, if you have in the textbook you have a particular lesson and under that lesson you have exercises like match the pairs, fill in the blanks, find out the answer. So that is intensive reading. Yes. You read for specific purpose. Okay. That is nothing but intensive reading. विद्यार्थ्यांनी कृपया माईक बंद This is करा. keeping in mind the points of extensive reading which you explained right now. We read the, it is reading of the liked one which we like reading, we read, that is in extensive reading. So in intensive reading we can write for specific purpose, read for a short time. Yes, reading for getting certain information. Reading for specific purpose. Reading to get some information, specific information. Find out the answer of something.
to solve some exercises, to find out the synonym, to find out a certain fill in the blanks exercises. You read for that particular purpose. Okay, that is intensive reading. I hope slide is there. हे This is स्क्रीन the वरती same एक slide, स्लाइड sir. दिसेल तुम्हाला, इंटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह. सर स्लाइड शो करा जरा, म्हणजे मोठी दिसेल स्लाइड शो. बघा तुम्हाला ऍट अ ग्लान्स मध्ये ते सगळ्याचे प्रकार दिलेत, इंटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह, स्किमिंग अँड स्कॅनिंग, हे सुद्धा प्रकार दिलेले आहेत. Yes, in intensive reading, certain part of grammar is focused, isn't it? Find out guess the meaning of this word, find out the synonym of this word, or find out the antonym of this word. So grammar part is also focused. And information, you want to find out some information from the given text, that is called as intensive reading. Okay. Is it clear, students? याच्यामध्ये आणखी एक दोन मुद्दे लक्षात ठेवा. स्कॅनिंग आणि स्किमिंगचा जो भाग पाहिला ना, तो वरती दिसतोय पाहिजे, स्कॅनिंग आणि स्किमिंग, याचं कोऑर्डिनेशन तुम्हाला इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्हशी लावता येतं, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही स्कॅनिंग करता ना, इट्स रिलेटेड अबाउट द इंटेन्सिव्ह रिडिंग, आणि व्हेन यू स्किमिंग इट्स रिलेटेड अबाउट द एक्सटेन्सिव्ह रिडिंग. थोडं त्याच्यात कोऑर्डिनेशन आहे, हे पण लक्षात ठेवा प्रत्येकाने. म्हणजे तुम्हाला जर स्किमिंग आणि स्कॅनिंग येत असेल तर यू विल आन्सर द क्वेश्चन ऑफ इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह रिडिंग. हे पण टाइप्सच आहेत का रिडिंगचे? देऊ शकतात ना? येस, हा टाइपच आहेत ना ते. येस येस, टाइप्स ऑफ इंटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह, स्किमिंग, हा स्कॅनिंग, आता हे सुद्धा याच्यामध्ये टाइप. याच्यामध्ये ऍड एक मिनिट मग कोरल आणि पेअर रिडिंग वगैरे हे काय आहेत? एक मिनिट थांब, ऐकून घ्या. हे जे इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह रिडिंग आहेत ना, हे ऍक्च्युली जे सायलेंट रिडिंगचे महत्वाचे भाग आहेत त्याच्यामधले. ओके, लाऊड रिडिंग मध्ये इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह रिडिंग होत नाही, हे सायलेंट रिडिंगचे फीचर्स आहेत, लक्षात ठेवा. पण आपण तरी त्यांना इंटेन्सिव्ह रिडिंग आणि एक्सटेन्सिव्ह रिडिंग म्हणतो, कारण ज्या वेळेस सायलेंट रिडिंग होतं ना, त्याच वेळेस ते इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह रिडिंग साठी केलं जातं. हा एक भाग. मागाशी तुमचा कोणता प्रश्न होता? आता कुणीतरी प्रश्न विचारला होता ना? हा, तिने विचारलं पेअर आणि पार्टनर रिडिंग हे काय आहे असं विचारलं तिने. पेअर आणि पार्टनर, ह्या कॉन्सेप्ट थोड्या लक्षात ठेवा. पेअर म्हणजे काय, आपण तो जोडी म्हणतो ना, म्हणजे त्या पण टाइप्सच आहेत का असं ती विचारते. हो टाइप्सच आहेत, टाइप्स ऑफ रिडिंग मध्येच येतात ते. करेक्ट. एवढाच प्रश्न त्यांना होता. पुढे त्यांना थिसॉरस हवंय. हा, थिसॉरसचा एक, मागाशी कोणाचा तरी याच्यामध्ये प्रश्न होता. आता थिसॉरस म्हणजे एक लक्षात ठेवा, खरं पाहता ना सिलेबस मध्ये तो जाऊ द्या, त्याला पाठ. तुम्हाला थिसॉरसचं उत्तर सांगतो की ऍक्च्युली व्हॉट थिसॉरस मीन्स इट. त्याचा उच्चार खरं थिसॉरस आहे. अनेक मुलं थिसॉरस करतात, तर त्याचा उच्चार व्यवस्थित ठेवा. आता इट्स रिलेट अबाउट द सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्हाला ज्यावेळेस माहिती असते ना, तर ते थिसॉरस मध्ये तुम्हाला डिटेल्स पद्धतीने माहिती मिळेल, एक मुद्दा. दुसरा, when you want to understand the detail of any words, you will get the words detail in thesaurus, not in dictionary. थोडं कोरिलेट डिक्शनरीला पण करते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर when you want to use any word effectively, ज्यावेळेस एखादा शब्द तुम्हाला परिणामकारक पद्धतीने वापरायचा असेल, तो गाईडलाईन्स इज गिवन इन thesaurus. हे डिक्शनरी मध्ये पण थोड्याफार प्रमाणात मिळतं पहा. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितलं तुम्हाला अँटिनम्स, सिनोनिम्स, थिसॉरस मध्ये तुम्हाला डिटेल्स माहिती मिळते. आणि यू विल गेट द सेव्हरल ऑप्शन्स ऑफ एनी वर्ड. एखाद्या शब्दाचे वेगवेगळे ऑप्शन्स, किंवा तो शब्द कशा कॉन्टेक्स्ट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो, तर त्याचं डिटेल्स हे तुम्हाला थिसॉरस मध्ये दिलेलं असतं. मला वाटतं ह्या एक 4-5 गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यामध्ये असायला हव्यात. इतर शिक्षकांना त्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर यू कॅन ऑल्सो ऍड some points. एक प्रश्न विचारलाय, व्हॉट ऍक्टिव्हिटीज विल यू सजेस्ट टू प्रॅक्टिस इन रायटिंग, एक्सप्लेन इन डिटेल्स. थोडं एक्सप्लेन करता का? येस, एनीवन फ्रॉम अस.
थिसॉरसचं एक एक्झाम्पल थिसॉरसचं सांगते की थिसॉरस मध्ये व्हेरियस we can have say for example if we say brave then various shades Options. of that particular word we get through the synonyms and the usage of that word we understand through thesaurus. When to use brave, when to use there are various shades like valor is there, strong is there, courageous is there. So there are various types of synonyms and their usage, their meaning, which is given in the thesaurus. Also, opposite words, antonyms are given in the thesaurus. So we understand the particular synonyms also and antonyms also in thesaurus. Yes. मॅम आणि उपयोजनात्मक प्रश्न जेव्हा येतो ना तेव्हा आता रायटिंग प्रॅक्टिससाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल? तर त्यावेळेला आम्ही मुद्दे आम्हाला आठवले नाहीत आणि आम्ही आमच्या भाषेत ते लिहिलं. म्हणजे समजा आता त्यांच्याकडून हे शुद्ध लेखनाची वगैरे प्रॅक्टिस केलं, हे आम्हाला तिथं टाकताना मुद्दा नाही आठवला आणि निबंध वजा उत्तर लिहिलं तर? हो, तरी सुद्धा चालेल ना. मॅमने तुम्हाला मगाशीच सांगितलं, मीनाक्षी मॅमनी, की तुम्ही लेसन्स घेतलेले आहेत, तुम्ही आंतरवासिता केलेली आहे, त्यामुळे तुम्ही अगदी सरळ सोटपणे तुम्ही ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या त्याच तुम्हाला लिहायच्यात, वेगळं काही नाहीये. तुम्ही ऍक्च्युली त्या ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, त्या तुमच्या भाषेत लिहिल्या तरी सुद्धा चालतात. म्हणजे बुक्स मधले नोट हे पॉइंट जर नाही आले तरी चालतात ना? नाही आले तरी चालेल, तुम्ही जे केलंय ते तुम्ही लिहा, अगदी बिनधास्त तुम्ही लिहा, कारण त्या तुम्ही रायटिंगच्या दृष्टीनेच घेतलेल्या आहेत ना, रायटिंगची प्रॅक्टिस होण्याच्या दृष्टीनेच घेतल्यात तुम्ही, त्यामुळे त्या सुद्धा तुम्ही लिहू शकता, काहीच हरकत नाही, तुमच्या शब्दात लिहू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एसे रायटिंग तुम्ही घेऊ शकताय, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, समरी रायटिंग, असे मुद्दे तुम्ही तिथे देऊ शकता. स्टोरी रायटिंग होऊ शकते तिथे. म्हणजे असं विचारलं की सजेस्ट सम ऍक्टिव्हिटीज टू डेव्हलप द स्टुडंट्स रायटिंग स्किल. ऍज अ टीचर विच ऍक्टिव्हिटी विल यू टेक टू डेव्हलप युअर स्टुडंट्स रायटिंग स्किल, असं विचारलं जातं. त्यावेळेस तुम्ही जनरल, आता जसं मॅडमने सांगितलं की तुम्ही आपण शाळेमध्ये घेतोच आहे, निबंध स्पर्धा घेतो, त्याला एसे रायटिंग म्हणा, समरी रायटिंग असते आपली, स्टोरी रायटिंग असते, न्यूज रायटिंग असते, अशा पद्धतीने तुम्ही तिथे देऊ शकता तिथं. हँड रायटिंग कॉम्पिटिशन सुद्धा चालेल. येस, हँड रायटिंग कॉम्पिटिशन, पॉइंट्स द्या, बुलेट्स मध्ये द्या. येस येस, हा मॅडम, मला हेच विचारायचंय. आता मी ते निबंध वजा लिहिलीये, पण मी मुद्दा टाकायला मी विसरलीये किंवा माझ्याकडून ते झालं नाही, त्याला नेम देताना सजेस्ट करताना मला जमलं नाही, पण मी आतमध्ये ते सगळं व्यवस्थित निबंध वजा लिहिलंय. म्हणजे असं तर अशा वेळी काय करायचं? बरोबर आहे तुझं म्हणणं. अशा वेळी काय करायचं? अंडरलाईन करायचं. तुला जे शब्द महत्वाचे वाटतायत ना त्याला तू अंडरलाईन कर. आलं लक्षात? समजा तू टायटल नाही लिहिलं त्या मुद्द्याला तुझ्या, समजा एसे कॉम्पिटिशन असं तू लिहिलं नाहीस, तरी तू वर्णन लिहिलंयस की नाही, तिथे तू अंडरलाईन कर महत्वाच्या शब्दांना. म्हणजे त्याला पॅरेग्राफ मध्ये कन्वर्ट करा, है ना. म्हणजे एकदम पहिल्या ओळीपासून सुरू केलं तुम्ही आणि पूर्ण निबंधासारखं लिहून काढलं. पॉइंट जरी नसेल तुम्ही द्यायचं विसरले असाल तरी मेक पॅरेग्राफ्स, ऍटलिस्ट मेक पॅरेग्राफ्स, सो दॅट एव्हरी पॉइंट शुड बी क्लिअर फ्रॉम इच अदर, है ना. प्रत्येक पॉइंट हा पहिल्या पॉइंट पेक्षा काहीतरी तुम्ही वेगळं केलेलं असेल, है ना. तर लिहिता लिहिता ते तुमच्या लक्षात येईल आपोआप की कुठे आपली ऍक्टिव्हिटी चेंज झालेली आहे. तर जिथे तुमची ऍक्टिव्हिटी बदलली तिथे तुमचा पॅरेग्राफ सुद्धा बदलावा आणि तिथले जे मुख्य कीवर्ड्स असतील त्या कीवर्ड्सला ऍटलिस्ट अंडरलाईन करा. म्हणजे तपासणाऱ्याला ते समजलं पाहिजे की तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. नाहीतर त्यांना वाटेल की एकच, येस येस, ते रिडेबल पण होईल त्यांना. आणि सोबतच तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, सजेस्ट सम ऍक्टिव्हिटीज असं तिथे क्वेश्चन असेल ना, ऍक्टिव्हिटीज घेत आहात हे त्या ठिकाणी त्या पेपर तपासणाऱ्याला स्पष्ट होणं गरजेचं आहे. नाही तर त्यांना वाटेल की एकच ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण पानभर लिहिलेली आहे, त्यामुळे ते म्हणजे तेवढी वाचनीय राहत नाही. ठीक आहे. एनी क्वेश्चन? दोन्ही प्रकरणावरचे प्रश्न घेतोय आपण, हे लक्षात राहू द्या. ज्यांना प्रश्न विचारायचे असेल तुम्ही विचारू शकता. चॅट बॉक्स मध्ये आहे. एक व्हॉइस मॉड्युलेशन, व्हॉइस मॉड्युलेशन वरती एक प्रश्न आलेला आहे. व्हॉइस मॉड्युलेशन वर्सेस काय क्यू येतो का, क्वेश्चन येतो का, असं शॉर्ट फॉर्म वापरला त्यांनी.
येस, व्हॉइस मॉड्युलेशन वरती प्रश्न येतोय ना. मला वाटतं 2019 ला इंटोनेशन म्हणते त्याला. काहीतरी, हा तो पीच वरती प्रश्न आलेला आहे. 18 काय 19 ला का 20 ला काहीतरी आलेला आहे. हाऊ यू कॅन डेव्हलप, मला वाटतं याच्यावरती आठवत नाही मला, पण प्रश्न आलेला आहे त्याच्यावरती. व्हॉइस मॉड्युलेशन ऑफ युअर स्टुडंट्स. म्हणजे तो फ्लुएन्सी वरती, रिडिंग वरचा प्रश्न आहे पहा. हाऊ यू कॅन डेव्हलप द फ्लुएन्सी ऑफ युअर स्टुडंट्स. त्याच्यामध्ये जे काही अनेक मुद्दे आहेत त्याच्यापैकी एक मुद्दा आहे व्हॉइस मॉड्युलेशन, पीच आहे, स्ट्रेस आहे, इंटोनेशन्स आहे. प्रश्न येतो त्याच्यावरती. येस. शिंदे सर, दुसरा एक प्रश्न आलेला बघा. हाऊ टू रिडिंग पोएट्री डिफरंट एक्सपिरियन्स फ्रॉम रिडिंग अदर टाइप ऑफ टेक्स्ट, प्लीज एक्सप्लेन मॅम, असं दिलं त्यांनी. हाऊ टू रिडिंग पोएट्री डिफरंट एक्सपिरियन्स फ्रॉम द रिडिंग अदर टाइप्स ऑफ टेक्स्ट, प्लीज एक्सप्लेन. व्हॉइस मॉड्युलेशन वर थोडं मी अजून पॉइंट फोकस करू इच्छिते की व्हॉइस मॉड्युलेशन स्टुडंट्स, इट इज रिलेटेड टू द चेंजेस ऑफ व्हॉइस, changes of pitch, changes of voice. So it is related to the various kinds of intonations, stories. While telling stories, you can change the voices. Say for example, lion and mouse is there story. So you can change your voice when the lion is speaking, and you can change your voice, make changes in your voice when the mouse is speaking, so that there is interest is developed and the students understand who is speaking. So voice modulation is also important while teaching the students. It helps to develop the listening, the speaking skills of the students, also reading skill of the students. Okay. So लहान मुलं, हा येस मॅम, story reading, poetry, in drama. So in all these things we use voice modulation. So you give examples of these things. Okay. Yes sir. कॉमेडियन लोक जे असतात ना, ते त्यावेळेस कॉमेडी करतात ना, तर ऍट अ टाइम लहान मुलाचं रडणं पण करतात. म्हातारा कसा बोलतो, आजी कशी बोलते. सो दॅट इज वन काइंड ऑफ व्हॉइस मॉड्युलेशन. आणि त्याच्यामध्ये स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीच हे सगळे भाग त्याच्यामध्ये येतात. लक्षात घ्या. दो इट इज सेपरेटेड ऍज फार ऍज द क्वेश्चन इज कन्सर्न दॅट, बट रिमेंबर दॅट यू शुड हॅव टू थिंक अबाउट द स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीच. सो दीज पॉइंट्स कॅन बी दॅट. ओके. मला वाटतं आणखी एक प्रश्न आलाय. हाऊ टू रिडिंग पोएट्री अ डिफरंट एक्सपिरियन्सेस फ्रॉम रिडिंग अदर टाइप्स ऑफ टेक्स्ट. असा प्रश्न कधी येतोय आपल्याकडे मॅम? सर, पोएट्री आणि प्रोज, पोएट्री शुड बी टॉट डिफरंटली दॅन दी अदर टेक्स्ट, असं तो क्वेश्चन आहे. बरोबर. रिडिंग पोएट्री असं म्हटलेलं. रिडिंग पोएट्री रीडिंगचं नसेल ते. हा, मी तोच ना, मला कधी रीडिंगचं मी तर नाही अजून ऐकलं. हा प्रश्न कोणाचा आहे? वाय ए कोण आहे? एक्झाम मध्ये टीच पोएट्री बद्दल आलेला आहे. डिफरन्स बिटवीन द प्रोज अँड पोएट्री असं सुद्धा येऊ शकतो त्याच्यामध्ये आलं तर. टीचिंग ऑफ प्रोज अँड टीचिंगशी संबंधित. म्हणजे पोएट्री इज फॉर एन्थुझियाझम, फॉर द एन्जॉयमेंट पोएट्री, आणि प्रोज फॉर द कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, फॉर द इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट. देयर इज नो लिमिट्स इन द प्रोज, बट इन पोएट्री देयर इज अ वर्ड्स लिमिट्स, असं सुद्धा तुम्हाला सांगता येईल दोन्ही मधल्या फरकामध्ये. वाय ए कोण आहे? वाय ए त्यांना त्यांचं वेगळं म्हणजे नेमकं कसं पाहिजे ते कळत नाही. फरकाचं पाहिजे की कसं पाहिजे. कोण आहे वाय ए कोण? तर आपण असं समजूया की टीचिंग पोएट्री आणि अदर टेक्स्ट टीचिंग याच्यामध्ये काय फरक असू शकतो. तर मला असं वाटतं की वोकॅब्युलरी पोएट्री टीचिंग करत असताना आणि अदर टेक्स्टचं टीचिंग करत असताना मुख्य फरक काय आहे, तर एन्जॉयमेंट आणि इंटरेस्ट डेव्हलप हा पोएट्री टीचिंग मधून आपल्याला मुलांचा करायचा आहे. सो इन ऑर्डर टू डेव्हलप द इंटरेस्ट इन द लर्निंग ऑफ इंग्लिश, we teach them poetry, and for creating the joy, for creating the joyful atmosphere, we teach poetry to the students. So this is the main aim of teaching poetry at the lower primary level, and the higher primary level we try to inculcate the values like imagination, creativity through the poetry. So central idea we try to find out of that poetry, and we try to tell the students what is the main idea in which the poet has, and then poet has created this poetry. Mainly sir, मला असं वाटतं की पोएट्री शिकवत असताना
त्यातल्या ग्रामरवर किंवा त्यातल्या क्वेश्चन आन्सर्सवर आपण जास्त फोकस नाही करायचा आहे. तर त्यातली इमॅजिनेशन, त्यातल्या आयडियाज, त्यातले फिलिंग्स, त्यातले इमोशन्स याच्यावर आपण जास्त फोकस करायचा आहे. हा त्यातला मेन डिफरन्स आहे की पोएट्री शिकवताना कशी शिकवायची आणि प्रोज शिकवताना कशी शिकवायची. सो आयडियाज, इमॅजिनेशन्स, फिलिंग्स, इमोशन्स यू हॅव टू फोकस मोर while teaching poetry. And while teaching prose and other text, you have to focus on the grammar part, on the information part more. Okay, so this is the main difference. Then vocabulary also in the prose and other types of text. मॅडम I think पोएट्रीला एक रिधम असतो, म्हणजे पोएट्री हॅज अ रिधम yes, अँड correct. प्रोज हॅव नो रिधम, असं सुद्धा आपल्याला Yes, सांगतात की प्रोजला काही रिधम नसतं असं. that is also main reason. ओके, चालेल. तिचं त्या मुलीने खरं बोलायला पाहिजे आपल्याशी की तिला कुठून हा प्रश्न मिळाला. बेटा पहिल्या प्रकार जे आहे ना प्रोफिशियन्सी ग्रेडिंग, हा हॅलो, पहिला जो प्रकरण आहे ना त्याच्यामध्ये प्रोफिशियन्सी रीडिंग स्किल, याच्यामध्ये मुद्दे कोणते आहेत? प्रोसेस ऑफ रीडिंग येतं, फीचर्स अँड टाइप्स ऑफ रीडिंग आहे, टेक्निक्स ऑफ डेव्हलपिंग रीडिंग स्किल आहे, आणि रीडिंग स्किल ऍज अ टूल्स आणि प्रॅक्टिस आहे. तिथे कुठे पोएट्रीचा संबंध कुठे आलेला नाहीये, तरी पण तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा यांनी प्रयत्न केलेला. ओके, थँक्यू. नेक्स्ट एनीवन, आणखी कोणाला काही विचारायचं का? आपण जवळजवळ 2 तास झालेत आपण पण या ठिकाणी चर्चा करतोय. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत आणि त्यांना उद्या त्याला अभ्यास पण करायचा आहे प्रत्येकाला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी पेपर तुम्हाला लिहायचा आहे उद्या, त्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची थिंकिंग लेवल आणि तुमचे शॉर्टकट्स कसे काय असतील हे तुम्ही प्रत्येकाने एकदा ठरवा. चांगल्या पद्धतीने आज रात्रभर म्हणायच्या ऐवजी ठराविक वेळेपर्यंत अभ्यास करा. झोप पण तुमची चांगली झाली पाहिजे, कारण वाचलेलं उद्या तुम्हाला आठवलं पण पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. माझ्याकडून, माय फाउंडेशन कडून, त्यानंतर आमच्या टीचर्स एज्युकेटर ग्रुप करून आणि SK सोमय्याकडून सर्वांना उद्याच्या पेपरमध्ये लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना पेपर चांगला जावं, चांगले मार्क तुम्हाला मिळावं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आमचेही या ठिकाणी प्राध्यापक वर्ग तुम्हाला बेस्ट ऑफ लक देणार आहेत. येस, ओव्हर टू अदर्स. येस सर, मलाही आमच्या सगळ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि मला असं वाटतं की आता ऐन वेळच्या तयारीमध्ये तुम्ही काही जास्त फारसं डिटेल वाचण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त आपली आता काय काय चर्चा झाली, कुठले प्रश्न येतील आणि त्याचे मुद्दे मुख्य काय आहेत ते मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. डिटेल वाचन आता नको, आणि जे मुद्दे असतील ते तुमच्या भाषेत तुम्ही कसे एक्सप्लेन कराल तुमच्या भाषेत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा, असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. येस, मीनाक्षी मॅम, राम सर. येस, माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. लक्षात ठेवा, आपला सिलेबस हा बिलकुल कठीण नाही. ठीक आहे, सिलेबस खूप प्रॅक्टिकल आहे, ऍप्लिकेशन बेस्ड आहे आपला. आणि जरा तुम्ही जर म्हणजे पूर्ण 2 वर्ष जर तुम्ही व्यवस्थित ऍज अ स्टुडंट, ऍज अ टीचर तुम्ही काम केलेलं आहे, तर तुम्ही नक्की उद्या चांगला पेपर सोडवू शकता. Be confident. The only thing you can carry yourself with your confidence. Okay, and follow 80-20 rule. 20% efforts and 80% result. Okay, just if you follow the 80-20 rule, you can solve your question paper very well. All the best to all the students. Thank you so much. थँक्यू मॅडम. सर, तुम्ही हा व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहात का? हो, अपलोड होणार आहे लगेच, एक अर्धा तासात अपलोड होईल. ठीक आहे, ओके. राम सर. सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुढे एकदा आपल्या सर्वांना इंग्लिश टीचर्स फोरम महाराष्ट्र, शिंदे सर, पालवणकर मॅडम, मीनाक्षी मॅडम, आमच्या सगळ्यांकडून खूप खूप अशा शुभेच्छा उद्याच्या पेपरसाठी. आणि पेपर सगळ्यांना चांगलाच जाणार आहे अशी आम्हाला सुद्धा खात्री आहे, कारण तुम्ही इतके वेळ 2 तास झाले खूप चांगल्या पद्धतीने ऐकताय. इंटरॅक्टिव्ह सेशन तुम्ही बनवलेले आहे आणि तुमचं
ऐकण्याची जी वृत्ती आहे शिकण्याची ती खूप चांगली आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा फीडबॅक पेपर झाल्यानंतर आमच्या सगळ्यांपर्यंत कळवा, कोणापर्यंत कळवा, ग्रुपवर कळवा. आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये आनंद असेल. पुन्हा एकदा सगळ्यांना ऑल द बेस्ट सर्वांकडून. ओके ओके. पालवणकर मॅडमने एक जाता जाता एक गोष्ट सांगितली की सगळं पुस्तक वाचायची गरज नाही आता. म्हणजे तुम्हाला स्किमिंग करायचं का स्कॅनिंग करायचंय आता? आता तुम्ही स्किमिंग करणार आहात, आता स्कॅनिंगची गरज नाही. स्कॅनिंग तुम्हाला करायचं नाही, आता स्किमिंग करा फक्त, सो दॅट यू विल गेट द डिटेल पॉइंट्स देयर. सो गाइज, वन्स अगेन ऑल द बेस्ट टू यू फ्रॉम ऑल ऑफ अस and hope you will get the good marks in coming exam. So bye bye and take care. Thank you.